अकारण करुणा वरुणालय चित्सार सिंधू सर्वस्व भगवान श्री राधा गोविंद दामोदर दास आणि गोमातेच्या सेवेतून अष्टसंकल्पित श्री गोकुळ निवास ट्रस्ट फाउंडेशन यांच्या संकल्पनेतून 108 कथेच्या या सुंदर अशा संकल्पनेतून आज आपल्या गावातली ही 25वी आणि शेवटच्या दिवसाची सप्तम श्रीमद भागवत कथा भगवत भक्तीच्या चरणी आणि तल्लीन विलीन अशा अनेक साधू संत आणि प्रेरणास्थान श्री उद्धव महाराज यांच्या प्रेरणेतून निर्माण झालेला हे एक संकल्प आणि मनात विविध ठिकाणी प्रकल्पित झालेल्या भावविभोरतेला साष्टांग दंडवत असलेल्या अशा श्रीकृष्णांच्या जीवन चरित्र वर्णनाला साष्टांग दंडवत प्रणाम। आणि इथे आलेले सर्व तुम्ही माळकरी टाळकरी वारकरी या सर्वांना जीवभूत दया प्रेम या व्यासपीठावरून दंडवत प्रणाम। अकारण करुणा वरुणालय भगवान दीनहरी दीनानाथ यांची भावविभोरता आणि आजच्या या आपल्या सप्तम दिवसाच्या पुष्पाला आपण सुरुवात करणार आहोत। पण त्याआधी भजनाच्या भावविभोरतेमध्ये सगळ्यांनी भजनामध्ये टाळ्या वाजवत श्रीमद भागवत कथेच्या या सप्तम पुष्पाला आपण आज सुरुवात करणार आहोत। निवृत्तीनाथ ज्ञानदेवा सोपान काका मुक्ताबाई निवृत्तीनाथ ज्ञानदेवा सोपान काका मुक्ताबाई निवृत्तीनाथ ज्ञानदेवा सोपान काका ज्ञानदेवा
मूर्तिनाथ ज्ञानदेव सोपानकाका मुक्ताबाई मूर्तिनाथ ज्ञानदेव सोपानकाका मुक्ताबाई दीनानाथ आशुतोष भगवान श्री शिवशंकर यांच्या कृपा प्रसादाने भगवान श्री कृष्णांची नजरही उतरली. सुंदर असा विवाह सोहळाही पार पडला. अनेक छोट्या मोठ्या लीला भगवंतांनी केल्या आणि त्या लीलेच्या प्रसावधानामध्ये प्रत्येक वेळी त्यांनी कुठे ना कुठेतरी आपल्या जे सगळे संबंधी होते, सोयरी होते, यांना कधीच सोडले नाही. मग ते कोणी असतील, पण प्रेम विभोरता मात्र भगवान श्री कृष्णांना फार होते. आणि त्यात विशेष म्हणजे त्यांना कधीही न चुकणारं प्रेम म्हणजे गोमातेवरचं असेल, त्यांच्या भक्तांवरचं असेल, त्यांच्या दासांवरचं असेल. त्यांचे अनेक दास झाले, दासानुदास झाले, पण आत्मज्ञानाचा उपदेश मात्र कधी ना कधीतरी आपल्याला मिळेल हा विचार या कथेतून आपल्याला मिळालेला आहे. सूतजींनी शौनकादिकांना ही कथा सांगितली. का सांगितली तर त्यांच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला की आमच्या आयुष्यामध्ये येणारा कलिकाल कसा असेल आणि तो कलिकाल भागवत भक्तीच्या प्रेमाचं वात्सल्य मूर्तीचा असेल का. आणि हीच कथा श्री शुक मुनी महाराज परीक्षिती राजाला सांगतात. कारण परीक्षिती राजाने जरासंधाचा मुकुट घातला आणि त्यानेच अर्थातच पृथ्वीला धेनू रूपामध्ये कलियुगापासून वाचवलं. आणि वाचवल्यानंतर कलीला एक जागा दिली, 5 जागा दिली. त्या जागेमध्ये शेवटचं होतं ते सोनं. आणि सोनं म्हणजे चुकीच्या मार्गाने कमवलेल्या धनापासून विकत घेतलेला सोनं, सुवर्ण. आणि इथे परिस्थिती अशी झाली की भीम, अर्जुन, सहदेव, नकुल, युधिष्ठिर या सगळ्यांनी जरासंधाला अनेक वेळा हरवलं. पण ज्यावेळेस शेवटची घटिका आली की आता जरासंधाचा विल्हेवाटच करायची आहे,
जरासंध असा मेला नसता, कारण की जरासंध हा कंसाचा सासरा होता. आणि जरासंध हा काही साधारण नव्हता, कारण की याचं मंथन करून याचा जन्म झालेला होता. एक राजा, आणि त्या राजाला मूलबाळ होत नाही, म्हणून या राजाला एका साधूने फळ दिलं आणि त्या फळाचं त्याला उशाप असा दिला की तू हे फळ घेऊन आपल्या पत्नीला दे. पण राजाच्या 2 पत्न्या होत्या आणि त्या 2 पत्न्यांमध्ये राजाने ते फळ वाटून दिलं, आणि वाटल्यामुळे त्या ज्या पत्न्या होत्या त्यांनी ते फळ कापून खाल्लं. आणि त्याचा प्रभाव असा झाला की हा जो राजा होता याच्या घरी मुलं तर जन्माला आली, पण ती अर्ध्या शरीराची. एकाची फक्त डावं शरीर गर्भामध्ये वाढलं आणि दुसऱ्याचं फक्त एक उजवं शरीर गर्भामध्ये वाढलं. दोघी पत्न्यांच्या गर्भामध्ये अर्ध शरीर वाढलं. राजाला या गोष्टीचं फार वाईट वाटलं, कारण की त्याने विचार केला होता की मला एक पुत्ररत्न प्राप्त होईल. पण त्याचा हा विचार कुठेतरी खिन्न झाला, आणि त्या अवस्थेमध्ये राजाने आपलं सर्वस्व अर्पण केलं आणि ते जे 2 तुकडे होते ते तुकडे राजाने जंगलात फेकले. आणि जंगलात फेकल्यानंतर या तुकड्यांचं एक जरा नावाची राक्षसी होती, त्या जरा नावाच्या राक्षसीनं हे तुकडे एकत्र केले आणि त्यांना जोडलं, त्यांचं मंथन केलं. आणि जोडणे म्हणजे संधी. जरा तिचं नाव आणि संधी केली म्हणून त्याचं नाव होतं जरासंध, आणि हा होता कंसाचा सासरा. आणि याला जर मारायचंय तर मग मारायचं तर कसं, मग भगवान श्री कृष्ण मदत करतील तरच हा मरण पावेल, तोपर्यंत याची मृत्यू होऊ शकत नाही. आणि ज्या अर्थी हा मरणार नाहीये त्या अर्थी मग भगवान श्रीकृष्ण पांडवांना जिंकवू शकत नाही. आणि म्हणून जरासंधाला मारण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी एक गवताची पाती घेतली आणि भीमाकडे इशारा करत ती पाती अशी फाडली. ते म्हणतात जरासंधाला मधून फाड, एक उजवा भाग डावीकडे फेक आणि डावा भाग उजवीकडे फेक, तेव्हा तो पुन्हा जोडणार नाही, तेव्हा जरासंध मरण पावेल. आणि त्या परिस्थितीमध्ये जेव्हा जरासंध मरण पावला तेव्हा त्याचा मुकुट हा पांडवांच्या कारकोशामध्ये अर्थातच धनसामग्रीमध्ये एकत्रित झालेला होता. म्हणजे एखाद्याची हत्या करून जमवलेलं धन हे सुद्धा नाही पाहिजे. आणि ते धन जमवलं, तो मुकुट त्याच दिवशी परीक्षिती राजाने घातलेला होता. चुकीचं सोनं मिळवलेलं तो धन मुकुट राजा परीक्षितीने घातला, आणि तो मुकुट घातल्यामुळे कलीला त्यांनी 5 स्थान दिले. जुवा, जुगार, मद म्हणजे दारू, आणि तदनंतर परस्त्री गमन आणि चुकीच्या मार्गाने कमवलेला पैसा. आता यामध्ये घटना अशी घडली की राजा परीक्षितीला हे माहीतच नाही की काय घटनाक्रम होता, आणि त्याच्यामुळे हे असं होऊ शकते का. त्याने नकळतपणे मुकुट घातला आणि कलीने पहिला प्रहार केला तो राजा परीक्षितीच्याच मस्तकावर. आणि तिथून राजा शृंगी शमीक ऋषींच्या आश्रमात आले, पाणी मागितलं शमीक ऋषींना. शमीक ऋषी झोपलेले होते, ध्यानस्थ बसलेले होते, आणि ध्यानस्थ बसलेले असताना राजाने त्यांच्या गळ्यात सर्प टाकला, आणि तो सर्प टाकल्यामुळे शृंगी ऋषी त्यांचे चिरंजीव शमीक ऋषींचे आणि प्रभू श्री रामचंद्रांचे मोठे पाहुणे म्हणजे त्यांच्या बहिणीच्या घरचे यांनी श्राप दिला की ज्या प्रकारे तू हा मेलेला सर्प माझ्या वडिलांच्या गळ्यात जेवढ्या क्षणांसाठी टाकला तेवढ्याच क्षणांच्या अंतराल कालावधीमध्ये हा श्राप तुला लागेल आणि तुझी मृत्यू त्या 7 दिवसामध्ये होईल. आणि म्हणून तो काळ लोटत असताना इथे भावविभोरता ही सांगितली गेली आहे की तेव्हा आत्मज्ञानाचा उपदेश करता करता परीक्षितीला शुकदेव म्हणतायत की पुढे अनेक दिवस अशा कथा तू ऐकल्यात पण आयुष्याचं सार्थक काय झालं त्यावरती परीक्षित राजा म्हणतायत भगवंता मी फार छोट्या छोट्या साधू संत महात्मे यांच्या कथा ऐकल्यात. ध्रुवांची कथा ऐकली, प्रल्हादांची कथा ऐकली. त्यांनी एवढ्या लहान वयामध्ये भक्तीचा सागर आणि दयेची गागर भरून घेतली स्वतःसाठी. कोणी अडळ पद मिळवलं, कोणी देवाची मांडी मिळवली बसण्यासाठी, कोणी देवाला स्वतः जवळ बोलवून घेतलं. पण मी काय केलं?
माझे पूर्वज एवढे श्रेष्ठ होते आणि त्यांचे भगवान श्री कृष्ण रखवालदार होते, तरी सुद्धा मला काहीच करता आलं नाही. कोण होतं पांडवांचा रखवालदार? भगवान श्री कृष्ण होते. रावणाकडे सोन्याची लंका होती, पण रावणाला बाण लागला तेव्हा मात्र त्याच्याजवळ कोणी नव्हतं. जगाचा मालक होते प्रभू श्री रामचंद्र, पण बाप मेला तेव्हा त्यांच्याजवळ दशरथ राजाजवळ कोणी नव्हतं. जगाची मालकीन होती सीता माता, एका राजाची कन्या, एका राजाची होणारी सून आणि एका राजाची होणारी पत्नी, झालेली पत्नी. पण हरण झालं त्यावेळेस मात्र तिच्याजवळ कोणी नव्हतं. अग्नीमधून जन्माला आलेली होती ती, तिचं नाव होतं द्रौपदी, पवित्र होती ती. पण जेव्हा तिचं चिरहरण झालं तेव्हा मात्र तिच्याजवळ कोणी नव्हतं. कारण आपण जेव्हा जेव्हा हाक मारतोय, जेव्हा जेव्हा अंतर्मनातून आवाज देतोय, तेव्हा तेव्हा आधी आपण संसार प्रपंचामध्ये अडकलेल्या आपल्या नातेवाईकांना, जे नश्वर आहे, जे सत्य नाहीये, अशा सत्य नसलेल्या लोकांना आपण उपदेश करतोय की तुम्ही माझे आहात. आणि हा खोटेपणा, परमार्थामध्ये खोटी भक्ती चालत नाही. पण तरी सुद्धा आत्मज्ञानाचा उपदेश जेव्हा आपल्याला घडतो तेव्हा आपल्या आयुष्यातून आपला श्वास निघून गेलेला असतो. तो आत्मज्ञानाचा उपदेश असेल, ज्ञानाचा असेल, शैक्षणिक तत्वावरती असेल, भगवंताच्या सानिध्यामध्ये असेल, कितीही पट जरी असला तरी पण आपल्याला ते शेवटपर्यंत कळत नाही, कारण आपल्या आयुष्यातून तो निघून गेलेला असतो. प्रारब्ध कर्म हे माणसाला भोगावंच लागतं. कारण त्यांनी जर त्यांच्या आयुष्यामध्ये कितीही जरी पुण्य या जन्मात केलेले, तर मागच्या जन्माच्या कर्माचं फळ हे आपल्याला भोगावंच लागतं. कारण एखादा भक्त जर असेल ना, तर तो फक्त देवाशी संबंध ठेवतो, बाकीचे संबंध फक्त कामापुरतं असतात. कारण दोघांनी सुंदर एक जोडी होती, या दोघांनी प्रेम विवाह केला आणि आपापल्या घरच्यांच्या विरोधात फक्त 1-2 वर्षात थोडी थोडी यांच्यामध्ये भांडणं व्हायला लागले. लक्षात घ्या मी काय म्हणतोय. तर यांच्यामध्ये भांडणं सुरू व्हायला लागली आणि हे दोघं एक घर यांनी रेंटनी घेतलं, म्हणजे भाड्याने घेतलं. आणि त्या घरामध्ये यांचे दिवस निघू लागले. एक दिवस सकाळी सकाळीच यांचं जोरात कडाक्याचं भांडण झालं आणि एक संन्यासी साधू मधुकरी मागण्यासाठी यांच्या दारी आलाय. यांनी मधुकरी मागितली, पण मुलगी म्हणाली, बाबा आमचं सकाळपासून चहा पाणी सुद्धा झालेलं नाही, भांडण सुरू आहे. आणि संन्यासी म्हणाला, आपण अशा परिस्थितीमध्ये सुशिक्षित दिसतात, भांडण का करतात? ती म्हणाली, संन्यासी बाबा मी कॉलेजमध्ये असताना हा मला नेहमी चंद्रमुखी म्हणायचा, आणि लग्न झाल्यानंतर त्याने माझं नामांतरण केलं आणि म्हणायला लागलाय की तू आता सूर्यमुखी आहेस. आज सकाळी सकाळी म्हणतो की तू ज्वालामुखी सुद्धा झाली आहे. सांगा बाबा मी याच्या बरोबर कसा संसार करणार? आता हा प्रेम विवाह केला जो पोरगा होता हाही बाहेर आला आणि तोही बाहेर येऊन म्हणतोय, बाबा मी कॉलेजमध्ये असताना हिच्यावर प्रेम खूप करत होतो, खूप प्रेम केलं मी. ही म्हणायची, तू माझा प्राणनाथ आहेस. लग्नानंतर तिथे फक्त नाथ म्हणायला सुरुवात केली. प्राण निघून गेला खरं, तर बाबा सगळ्यांशी संबंध तोडून तिने मला आता फक्त अनाथ केलंय. तिने मला फक्त अनाथ केलंय. म्हणून भक्ताचा हा संबंध फक्त देवाशी जोडावा, बाकीचे संबंध फक्त कामापुरतं असतात. तिने त्याला आधी प्राणनाथ म्हटलं, आधी स्वतःचा नाथ केलं आणि घरच्यांपासून सोडून त्याला अनाथ केलं. भगवंत एकमेव आपला नाथ आहे, कारण नामचिंतन हे सगळ्या साधनांचा सार आहे. कारण नामाची गोडी जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत नामदेव महाराजांना जसे पांडुरंग परमात्मा भेटले नाही तसे आपल्याला भेटू शकतील का? नाही. नामदेव महाराज स्वतः विटेवरती उभे राहून पांडुरंगाला म्हणतात, तू खीर खा मी उभा राहतोय. आपण 2 मिनिटं 8 तास 10 तास त्या पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाच्या लाईनीमध्ये लागलो की 10 वेळा आपण बसतो आणि 10 वेळा हा जो किती वेळ लागणारी हा जो शब्द आहे ना, हा शेवटच्या घटिकेला जितके वेळापर्यंत आपण भगवंताच्या समोर बसून म्हणतोय की अजून किती वेळ देवा, किती दुःख देणार आहे. शेवटी लोकही तेच म्हणतात, अजून किती वेळ डेड बॉडी घरात ठेवणार आहे.
सहज एकदा एक बादशाह आणि बिरबल हे दोघं बागेत फिरायला गेले आणि उमललेल्या फुलांचा सुगंध होता आणि तो राजाच्या मनाला आनंद देऊन गेला. दुसऱ्या दिवशी बादशहानी दरबार भरल्याबरोबर बिरबलला हुकूम दिला, कारण की बिरबलाचं डोकं चालवणारा जो संन्यासी होता तो हिंदू होता. आणि बिरबल म्हणाला, काय हुकूम आहे महाराज? आज्ञा असावी. उद्यापासून सगळीकडे बाग दिसल्या पाहिजे, जिकडे तिकडे जिथे तिथे बागच बाग दिसली पाहिजे, सगळीकडे फुलांची बाग लावा. बिरबल म्हणतोय, सरकार असं कसं चालणार आहे? कारण की जी जागा ज्या कामासाठी राखून ठेवलेली आहे, ज्या कामानिमित्त आपण ठेवलेली आहे, ती जागा त्याच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. जी जागा बाजार भरण्यासाठी आहे त्या जागी बाजारच भरला पाहिजे. जी जागा माणसांच्या अंत्यविधीसाठी आहे त्यांचा वापर त्याच्यासाठीच झाला पाहिजे. जिथे बाग लावून कसं चालेल? अंत्यविधीच्या ठिकाणी बाग लावली तर स्मशानामध्ये प्रेत पेटवायची कुठून? बादशाह म्हणला, माझा हुकूम आहे, सर्वत्र बाग लावावी. बिरबल विचार करतोय आणि त्या साधू महाराज जे आहेत त्यांच्या सानिध्यात जातोय आणि त्यांना विचारतोय, काहीतरी आज या डोकं फिरलं असावं या महाराजांचं, बादशहाचं. कोण जाणे, मोठ्या माणसांना विचारण्याची सुद्धा पंचायत असते. बिरबलाने विचारलं, सरकार सगळीकडे बाग कशासाठी? बादशाह म्हणतोय, काल आपण बागेत गेलो होतो तेव्हा तो सुगंध आला होता, त्या सुगंधाने मला समाधान मिळालं आणि असं समाधान कायम मिळवण्यासाठी तशा प्रकारचा सुगंध कायम मिळाला पाहिजे. बिरबल म्हणतोय, सुगंध होय, एवढीच गोष्ट ना, आणि त्यासाठी बाग का पाहिजे? बिरबल म्हणतोय, सरकार एक सांगा, तुम्हाला सुगंध पाहिजे की बाग पाहिजे? आता या बिरबलाच्या डोक्यावरती त्या साधू संतांचा हात आहे. अकबर बादशाह म्हणतोय, मला त्या फुलाप्रमाणे सुगंध पाहिजे. बिरबल म्हणतोय, सुगंध पाहिजे ना, मी करतो व्यवस्था. बिरबलाने येताना एक बाटली भर अत्तर आणलं आणि राजाच्या जवळ एक सुंदर असं वाटी ठेवली आणि त्या वाटीमध्ये ते अत्तर, थेंबभर अत्तर त्या राजाच्या हाताला लावलं. राजाने त्याचा वास घेतला आणि एकदम छान सुगंध त्या राजाच्या मनाला भेटला आणि त्याचं मन मंत्रमुग्ध झालं. जेव्हा जेव्हा सुगंधाची आठवण येत होती तेव्हा तेव्हा एक थेंब अत्तर हाताला लावत होता आणि सुगंध घेत होता. त्यासाठी सर्व ठिकाणी बाग लावण्याची गरज नाही. गावभर बाग लावण्यापेक्षा एक अत्तराची बाटली जवळ ठेवली तर सुगंध मिळणार आहे. तसंच एक नाम हे साधन आहे, आपण जवळ ठेवल्यानंतर इतर बाकीच्या साधनांचा पसारा मांडण्याची गरज नसते. नाम हे नुसतं भगवंताच्या जवळ असलेलं तरी चालेल आणि आपण जवळ नसलो तरी चालेल. नाम इतकं मोठं आहे की जन्मांतरीचे पाप आपले जळून खाक होतात, कारण भगवंताच्या नामाने जळतील पापे जन्मांतरीचे. सारभूत साधन म्हणजे नाम साधना आहे आणि त्यासाठी फक्त आपल्याला एक करायचं की आपल्याला कथा श्रवण करायचंय. महाराज, आमच्या आयुष्यामध्ये कथा प्रत्येक ठिकाणी येतील का? प्रत्येक वेळेस येतील का? येतात ना, फक्त आपल्याला ते ओळखता नाही येत. कारण प्रत्येक वेळेस भगवंत आपल्यासाठी प्रत्येक ठिकाणी अवेलेबल असतो, पण आपल्याला ते ओळखता नाही येत. आहे का अवेलेबल? तात्पुरता मर्यादित आहे की नाही? तुम्हाला दुःख झालंय आणि तुम्ही विचार करताय की आता आम्हाला काही खूप मोठं संकट आलंय, पण ते संकट आल्यानंतर सुद्धा आपण विचार करतो की आम्हाला भगवंत पाहिजे. एक बार प्यार से राधे राधे बोलना पड़ेगा. राधे 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 राधे.
हो विठ्ठले भक्त जन बसले ये हो विठ्ठले भक्त जन बसले करुणा कल्लोळे करुणा कल्लोळे आतुरंगे पांडुरंगे भक्त जन बसले ये हो विठ्ठले भक्त जन बसले ये हो विठ्ठले भक्त जन बसले सजल जल जगन पितांबर परिधान सजल जल जगन पितांबर परिधान ये उद्धरणे उद्धरणे ये शिराजे शिराजे भक्त जन बसले ये हो विठ्ठले भक्त जन बसले ये हो विठ्ठले भक्त जन बसले नमामणे विश्वाची जननी नमामणे विश्वाची जननी मग नाम कसं असलं पाहिजे? मग नाम आपल्या आयुष्यामध्ये केव्हा केव्हा येतं माहितीये का? जेव्हा जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये कथा कीर्तन येतात. मग ती कथा कीर्तन एकदाच येतात का? नाही येत. मग तुम्हाला सगळ्यांना कथा आवडली का? हो की नाही सांगा बरं. कथा आवडली ना? अरे हळू बस बस बस, एकसारखी लाईन नाही लावायची. कथा पुन्हा एकदा ऐकायची का मग अजून? परत चालू करू का मग? मग त्याच्यासाठी तुम्हाला एकदा परत एक काम करावं लागेल.
काय माहितीये का, आता आपली अशी जशी ही कथा झाली ना, तशीच एक सुंदर कथेचं नियोजन श्री गोकुळ निवास ट्रस्ट भाकरवाडी यांच्या 108 कथेच्या संकल्पनेतून 26वी जी कथा आहे ती आहे गव्हाण संगमेश्वर येथे. तिथले गावकरी आणि यांच्या विशेष सहकार्यातून श्री संगीतमय श्री शिव महापुराण कथा आणि हरिकीर्तन सोहळा तिथे आयोजन केलेला आहे. तर जसं तुम्ही इथे ऐकतायत ना, तर सर्व जे गावकरी आहेत, वारकरी, टाळकरी, माळकरी, भक्त आहेत भगवंताचे, यांनी या कथेचा लाभ अवश्य घ्यायचा. ती कथा कधी आहे माहिती आहे का? आज आपल्या कथेचा शेवटचा दिवस. ती कथा आहे 14/12/2025 रविवारी, म्हणजे परवाच्या दिवशी. आणि त्या कथेची सांगता आहे 21/12/2025 रविवारी. तिथं पण सुंदर दररोज सायंकाळी हरिपाठ आहे, रात्री 8 ते 11 शिव महापुराण कथेचं आयोजन आहे. आणि तदनंतर तिथले जे आयोजक आहे, तरुण मित्र मंडळ आहे, समस्त गावकरी मंडळी आणि गव्हाण संगमेश्वर, तालुका भोकरदन, जिल्हा जालना, तुम्हाला माहितीच आहे. त्या कथेचं ठिकाण आहे गव्हाण संगमेश्वर नदीच्या तीरावरती. फार सुंदर अशा ठिकाणी ती कथा आहे आणि तिथे कथा प्रवक्ता पण मीच आहे. तिथे कथा माझीच आहे आणि शिव महापुराण कथा आहे. आणि विशेष म्हणजे त्या ठिकाणी हरिभक्त पारायण कीर्तनकार श्री शिवाजी महाराज तळेकर यांचं कीर्तन, काल्याचं कीर्तन होणार आहे. तर आपण सर्वांनी त्या ठिकाणी यावं. आणि विशेष म्हणजे ज्या साऊंड सिस्टममुळे आपल्यापर्यंत हा आवाज पोचतोय ना, हीच गोरक्षण साऊंड सिस्टम त्या ठिकाणी आहे. अगदी गरीब परिवारातलं लेकरू आहे महाराज. इतकी कठीण कामं केलेली आहेत त्याने आधी, पण जेव्हापासून तो भाऊंना भेटलाय त्या दिवसानंतर, म्हणजे आमचा छोटासा किशोर ऑपरेटिंग करतो आपल्यापर्यंत. मी जरी इथे हा माईक बंद केला तर माझा आवाज तुमच्यापर्यंत येईल का? नाही येणार. तर हा आवाज जो तुमच्यापर्यंत क्लिअर येतोय ना, हे त्याच्या मागचे जादू जी आहे ना, ती त्याच्या बोटांमध्ये. एकदा आपल्या किशोरसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत महाराज. गुणीजन सुंदर असे कलावंत मंडळी त्या ठिकाणी पण आहेत. आणि विशेष म्हणजे ही एकच कथा नाही आहे, याच्यानंतर जी दुसरी कथा आहे ती म्हणजे फार सुंदर. आणि त्याही कथेमध्ये असाच रस आहे. आणि ती पण कथा म्हणजे श्री गोकुळ निवासी ट्रस्ट भाकरवाडी यांच्या 108 कथेच्या संकल्पनेतून तयार झालेली कथा आणि अकोला निकळक येथील गावकरी यांच्या विशेष सहकार्यातून होणारी 27वी कथा. आणि त्या कथेचा प्रवक्ता पण मीच आहे, ती म्हणजे श्रीमद भागवत कथा. आणि ती कथा आहे अकोला निकळक या ठिकाणी. कथेची तारीख आहे नवीन वर्षाच्या नवीन पर्वावरती, म्हणजे 1 जानेवारी, पहिला महिना 2026. आणि सांगता आहे 8 जानेवारी 2026. श्री हरिभक्त पारायण अक्रूर महाराज साखरे सुप्रसिद्ध कीर्तनकार आहे, महाराष्ट्रातले नाव गाजलेलं आहे. आणि त्यांच्या कीर्तनामध्ये एक सुंदर, आता ते खूप सुंदर भजन म्हणतात, आपणही घेऊया ते भजन, प्रयत्न करेन मी. ह्या सुंदर अशा कथेचं निरूपण गोमातेच्या संकल्पनेतूनच आहे. आणि समस्त मंडळी अकोला निकळक, बदनापूर, जिल्हा जालना, स्थळ बदनापूर या ठिकाणी ती कथा आहे अकोल्यामध्ये. आणि त्याही ठिकाणी हीच साऊंड सिस्टम आहे, हाच मित्र परिवार आहे आणि हाच गोभक्त परिवार आहे. मग तुम्हाला आवडेल का तिथे यायला? हो की नाही? आवाज आला पाहिजे. खरंच का? बरं, अजून एक विशेष अशी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हीच कथा नाही तर परत पुन्हा एकदा विशेष, माझं खूप भाग्य म्हटलं जाईल की श्री गोकुळ निवासी ट्रस्ट फाउंडेशनच्या माध्यमातून पुन्हा 108 कथेच्या संकल्पनेतून जी आणखी एक कथा माझ्या भाग्यात आलेली आहे, ती म्हणजे भाकरवाडीला जी कथा होणार आहे ती कथा, त्याचे प्रवक्ते सुद्धा आम्हीच आहेत. आणि त्या कथेची तारीख आहे 3 फेब्रुवारी 2026. कथा ही संध्याकाळी रोज सुरू होईल 8 वाजता, संपेल 11:30-12 पर्यंत. आणि त्या ठिकाणी कथेचा लाभ सगळ्यांनी घ्या. आणि विनंती आहे तुम्हाला, कारण की त्या कथेचा शेवट जो काला होईल तो फार गोड होणार आहे. का माहिती आहे का होणार आहे?
कारण की त्या ठिकाणी आपले सगळ्यांचे लाडके समाज प्रबोधनकार श्री निवृत्ती महाराज देशमुख म्हणजे आपल्या सगळ्यांचे लाडके इंदुरीकर महाराज यांचं काल्याचं कीर्तन आहे. तर तुम्ही सगळ्यांनी या कथेचा लाभ घ्यावा अशी तुम्हाला सगळ्यांना विनंती. तदनंतर एक विशेष कथा येते, ती म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये 2026च्या नवीन वर्षाच्या पावन पर्वावर संगीतमय श्री शिव महापुराण कथा. आणि ही कथा आहे दिनांक 10 जानेवारी 2026 पासून ते 17 जानेवारी पर्यंत. या कथेचं स्थळ आहे कुलरवार लेआउट जवळा फाटा, जिल्हा यवतमाळ, तालुका आर्णी. आणि या कथेचे प्रवक्ते सुद्धा आम्हीच आहेत. शिवमहापुराण कथा आहे. या कार्यक्रमासाठी जे आयोजक आहेत ते आयोजक म्हणजे श्री राम नवमी शोभायात्रा समिती जवळा श्री गणपती संस्थान खेळबीड. समस्त सन्माननीय तिथले जे भाविक भक्तगण आहेत, जवळा परिसर जो आहे या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली या कथेचं निरूपण होणार आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी, आता मी जे हे एवढं सांगितलं ना, याच्या मागे एक रिझन आहे. तुम्ही ह्या कथा ऐकण्यासाठी तिथं तर यालच. जालना जिल्ह्यात आहे तर तुम्ही नक्कीच येऊ शकतात. पण आता समजा कथा यवतमाळला आहे, सरपंच साहेब येणार आहेत, गुलाबराव बापूजी येणार आहेत, त्यांची काही टीम येणार आहे, काही परिवारातले लोक येतील. तुम्ही सगळे येऊ शकतात का? नाही येऊ शकत. पण ऐकू तर शकतात की नाही? मग ऐकायचं कशावर आहे? हा, मग आपल्याकडे जे 10-20 हजाराचा फोन आहे ना, अँड्रॉइड फोन, स्मार्टफोन, माणसं येडी झाली, फोन स्मार्ट झाली आजकाल. तर त्या फोनवरती यूट्यूब चॅनल असतं आपल्या सगळ्यांचं. आणि त्या फोनच्या यूट्यूब चॅनलवरती वारकरी विचारधारा असं नाव टाकायचं, जे आपल्या मितेश दादा बाणकर यांचं ते चॅनल आहे. आणि साधारण नाही आहे महाराज यांचा हा विषय, पण व्हिडिओ शूटिंग करणं म्हणजे काही साधारण खेळ नाही आहे. 3-3, 4-4 तास एक कथा, 19 मिनिटाचा एक भाग 3 वेळा ऐकायचा, त्याच्यातून वेगळे पॉईंट काढायचे. ते पॉईंट काढले की त्याच्यात कुठे काय चुकलेलं आहे, कुठे काय बरोबर आहे ते जोडायचं, त्याला नाव द्यायचं, गावाचं लोकेशन टाकायचं आणि मग तो व्हिडिओ प्रसारित करायचा, की जेणेकरून या सुंदर अशा गावामध्ये कथा झाली, तिथल्या लोकांनी इतका प्रतिसाद दिला, आपल्या गावाचं नाव 4 ठिकाणी जात आहे आणि आपल्या गावाचं नाव वाढतंय. तर यांचं कामही सादर. आणि विशेष म्हणजे अजून एक फार सुंदर गोष्ट, की वारकरी विचारधारा हे जे चॅनल आहे त्यांच्या मेहनतीला यश आलेलं आहे. आणि त्या यशाच्या माध्यमातून त्यांना सिल्वर बटन, ते जे म्हणतो की नाही आपण यूट्यूबला सिल्वर बटन मिळतं, ते सिल्वर बटन त्यांच्या घरी त्यांच्यापर्यंत आलेलं आहे. एकदा दादांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. वारकरी विचारधारा ही खरंच प्रत्येक महाराज मंडळी असतील, कमेंट्स असतील, फक्त महाराज मंडळीच विचारधारा त्यांच्या व्हिडिओतून प्रसारित नाही करत, तर त्या व्हिडिओवरती कमेंट्स करणारे लोक जे असतात, जे तुम्ही आहेत. एक व्हिडिओ जर 15 लाख लोकांनी पाहिला तर त्या व्हिडिओवरती कमीत कमी 5 ते 7 हजार कमेंट्स आहेत. आणि ते सगळे कमेंट्स चांगले आहेत, म्हणजे विचार चांगले. म्हणून वारकरी म्हणजे आम्ही आणि विचारधारा चालवणारे तुम्ही. म्हणून आपण सगळ्यांनी या वारकरी विचारधारा या चॅनलला सबस्क्राईब करायचंय. तदनंतर या सगळ्या कथा तुम्हाला लाईव्ह पाहायला मिळतील किंवा 1-1, 2-2 दिवसाच्या आड पाहायला मिळतील. आणि आता ही 14 तारखेची कथा समाप्त झाल्यानंतर वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज पुण्यतिथी सोहळा सिंजर, तालुका नरखेड, जिल्हा नागपूर येथे सुद्धा श्री संगीतमय शिव महापुराण कथा आहे. 25/12/2025 ते 1/1/2026 पर्यंत ही कथा आहे. आणि या कथेचं विशेष निरूपण आपल्या वारकरी विचारधारा या चॅनलवरती होईल. तर सर्वांनी या कथेचा लाभ घ्यायचा आहे. आणि आपले जे कलावंत आहेत, गुणीजन मंडळ आहे, साऊंड सिस्टमवाले दादा असतील, या सगळ्यांसाठी एकदम मनापासून जोरदार टाळ्या वाजवा. कारण की ते आहेत म्हणून मी आहे, आणि मी आहे म्हणून तुम्ही माझ्या समोर बसलेले आहेत. एक बार प्यार से राधे राधे बोलना पडेगा भैया. राधे राधे, राधे राधे, राधे राधे. भगवान परमात्म्याला काय मिळतं, काय नाही मिळत, हा त्याचा प्रश्न. पण नामाच्या माध्यमातून जर आपल्याला काही करायचंय, तर नाम जर मिळवायचंय, तर कथा श्रवण करणं फार गरजेचं आहे.
आणि त्यासाठी आपण दिवसभर प्रत्येक ठिकाणी कथा ऐकायला जाऊ शकत नाही ना, त्यासाठी सोशल मीडियाचं माध्यम आहे. म्हणून सगळ्यांनी मोबाईलवरती कथा नक्की पाहायची, त्या कथेला लाईक करायचं, सबस्क्राईब करायचं आणि ती आपल्या नातेवाईकांपर्यंत पोहोचवायची की आमच्या गावामध्ये अशा अशा प्रकारच्या ट्रस्टने श्री गोकुळ निवास फाउंडेशन जे आहे यांनी 108 कथेच्या संकल्पनेतून त्यांच्या तीर्थयात्रा असतील, त्या तीर्थयात्रेच्या संकल्पनेतून भगवंताच्या आणि भक्तांची भेट घालून दिलेली आहे. फक्त कथाच नाही तर तीर्थयात्रा सुद्धा आपली आहे. ज्यांना तीर्थयात्रेला अर्थातच वृंदावन धामामध्ये ज्या भगवान श्री कृष्णांची गोड सुंदर अशी कथा आपण या गेल्या 7 दिवसात ऐकली की जिच्यामुळे जन्म मरणाची व्याधा आपली सुटणार आहे, ती जन्म मरणाची व्याधा सुटावी म्हणून फक्त कथा श्रवण करणं महत्वाचं नाहीये, तर भगवंताची भेट घेणं सुद्धा महत्वाचं आहे. कधीतरी त्याच्या समोर बसून त्याला विचारणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. म्हणून वृंदावन धाम इथे जी आपली यात्रा जाणार आहे त्या यात्रेला तुम्ही सर्वांनी भरभरून प्रतिसाद द्या, कारण ती यात्रा फक्त त्यांनी एकट्यासाठीच नाही काढलेली आहे, आपल्या सगळ्यांसाठी आहे. आणि कुठेतरी त्यांच्या मनातला एक संकल्प आहे की जेणेकरून ज्या भाविक भक्तांना आपल्या आयुष्याच्या शेवट टोकापर्यंत तीर्थस्थान घडलेलं नाहीये, तीर्थामध्ये यमुनेमध्ये गंगा मैयाचं स्नान घडलेलं नाहीये, त्या सर्वांना त्या तीर्थाचं पुण्य मिळेल. जीवाच्या आकांताने तुम्ही प्रयत्न करता की आम्हाला एकदा तरी कुठल्या तरी तीर्थस्थानावर जायला मिळालं पाहिजे, पण ते काही पॉसिबल होत नाही कारण घरातून वेळ मिळत नाही. म्हणून ज्यांना जायचंय त्यांनी आता आजचे 1-2 दिवस शेवटचे आहेत, तर श्री शंकर भाऊ यांच्याकडे त्यांनी आपली नाव नोंदणी करायची आणि आपलं सीट बुकिंग करून घ्यायचंय. आत्मज्ञानाचा उपदेश सूत शौनकादिकांना ही कथा सांगू लागले आणि ते म्हणतायत परीक्षिता अशा प्रकारे ही घटना घडलेली आहे. पुढे एक खग्रास सूर्यग्रहणाच्या पर्वणीतील द्वारकेतून सर्व यादव समंत पंचक तीर्थावर गेले असते आणि तिथे भारतवर्षातील अनेक वंशांच्या राजांची त्यांच्याशी पुन्हा भेट झाली. तो सोहळा, ती भेट ही अपूर्व होती आणि तीर्थक्षेत्रातच नंदादी गोपांची आणि गोपिकांची ही कृष्ण बलराम वसुदेव यांच्याशी भेट झाली. आणि त्यावेळी वसुदेव देवकीचे आणि नंद यशोदेची सुद्धा भेट झाली. तिथे भावनेचा जो उमळ आला तो अवर्णनीय होता. त्या ठिकाणी नंद, यशोदा, देवकी, वसुदेव यांची अवर्णनीय ती भेट होती आणि भक्तियोगाचं ज्ञान तिथे होतं. पांडवांची पत्नी द्रौपदी हिनं कृष्णाचे 8ही पटराण्यांना त्यांच्या स्वयंवराची माहिती विचारली. प्रत्येकीनं लाजत लाजत स्वयंवराची आणि विवाहाची माहिती तर सांगितली मायबाप, पण कुठेतरी तिच्या मनामध्ये एक उत्सुकता लागलेली होती. ती म्हटली भगवंतानी 16,108 विवाह तर केले, पण कसे कसे केले मला कोणी सांगितलंच नाही आणि मला भगवान श्री कृष्णांचे ते विवाह ऐकण्याची फार इच्छा आहे. मला ते विवाह तुम्ही ऐकवा. द्रौपदी म्हणते. द्रौपदी कुणी साधारण आहे का बरं? द्रौपदी कोण आहे माहिती आहे? द्रौपदी अग्नीतून जन्माला आलेली कन्या आहे आणि ही कन्या साक्षात भगवान श्रीहरी विष्णूंना त्यांचा जो अंश अवतार स्वरूप आहे त्यांना आपला भाऊ म्हणते. एक सुंदर भाव आहे, फार सुंदर आहे. भरजरी ग पीतांबर दिला फाडून द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. भरजरी ग पीतांबर दिला फाडून द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. सुभद्रा कृष्णाच्या पाठीची बहीण विचाराया गेले नारद म्हणून. बोट
श्रीहरीचे कापले ग बाई, बांधायाला चिंधी सलवकर दे, सुभद्रा बोलली, सुभद्रा बोलली, शालूनी पैठणी फाडून का देऊ, चिंधी तुम्हासी मी, पाठची बहीण झाली वैरीण, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, द्रौपदी बोलली हरीची मी कोण, द्रौपदी बोलली हरीची मी कोण, परी मला त्याने मानली बहीण, परी मला त्याने मानली बहीण, काळजाची चिंधी काढून देईन, एवढे तयाचे माझ्यावरी तृण, वसन देऊन प्रभू राखी माझी लाज, चिंधीसाठी आला दारी हरी माझ्याज, त्रैलोक्य मोलाचे वसन दिले फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, भर जरी ग पीतांबर दिला फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण, जैशी ज्याची भक्ती तैसा नारायण, रक्ताच्या नात्याने उपजेना प्रेम, पटली पाहिजे अंतरीची खुण, धन्य तोची भाऊ धन्य ती बहीण, प्रीती जी करिता जगिला भाविन, चिंधी पाहून हरी झाले प्रसन्न, चिंधी पाहून हरी झाले प्रसन्न, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण, भर जरी ग पीतांबर दिला फाडून, भर जरी ग पीतांबर दिला फाडून. किती सुंदर भाव आहे महाराज. फक्त आपल्याला तो ऐकून घ्यायचा आहे का? कारण की आपल्या मनात तो सुभद्रेचा कृष्ण असण्यापेक्षा त्या द्रौपदीचा तो कृष्ण असला पाहिजे. भर जरी ग पीतांबर दिला फाडून, सुभद्रा कृष्णाच्या पाठची बहीण, विचाराया गेले नारद म्हणून, बोट श्रीहरीचे कापले ग बाई, बांधायाला चिंधीस लवकर दे, सुभद्रा बोलली. सुभद्रा म्हणते मी का देऊ, माझी शालू आणि पैठणी फाडते, त्याच्यापेक्षा एखादं दुसरं काहीतरी घे ना. सुभद्रा बोलली शालूनी पैठणी फाडून का देऊ, चिंधी तुम्हासी मी, पाठची बहीण झाली वैरीण. पाठची बहीण वैरी होईल त्यावेळेस सांगून ठेवलंय, पण आपल्याला ते शेवटपर्यंत कळत नाही की पाठची बहीण कधी वैरीण होऊ शकते का. प्रॉपर्टीसाठी आज पाठची बहीण सुद्धा वैरीण झाली आहे. अशी एखादी तरी द्रौपदी असायला पाहिजे की ती त्या कृष्णाला म्हणेल, कृष्णा तुझ्याशिवाय दुसरं कोणीच नाही. मायबाप, ती एक वेळ होती की त्या वेळेला त्या कृष्णाने त्या द्रौपदीसाठी संपूर्ण कुळाचा नाश केला, त्या कुळाचा संहार केला. आज तुमच्या द्रौपदीला वाचवण्यासाठी तुमच्या घरातला कृष्ण हा बाहेर कंस आहे, राम आहे का रावण आहे हे शोधणं तुम्हाला गरजेचं आहे.
म्हणून आपल्या घरातली द्रौपदी जर सुखाने पाहायची असेल, शब्द लक्षात येत आहेत ना, की डोक्यावरून चालले नाही ना? हा, आपल्या घरातली द्रौपदी, आपली लेक जर सुखाने नांदवायची असेल, तिला जर सुखाने पाहायचं असेल, तर आपल्या घरातल्या कृष्णाला आधी नियमांच्या बंधनांच्या पाळण्यामध्ये त्याचे पाय बांधायला शिका. कारण जेव्हा जेव्हा बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तेव्हा तेव्हा त्याला कुठेतरी एक निंदनीय अपराध घडल्याशिवाय राहत नाही. कारण प्रत्येक वेळेस भगवती येणार नाही, प्रत्येक वेळेस कृष्ण तुमच्या संरक्षणासाठी येणार नाही. आत्मज्ञानाचा उपदेश ऐकणे, कथा ऐकणे, कीर्तन ऐकणे आजच्या काळाची गरज आहे. पण कुठेतरी आपल्या आयुष्यामध्ये, भवितव्यामध्ये भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देऊन भगवंताचं सानिध्य प्राप्त करून घेणे, कथा कीर्तनाच्या माध्यमातून नाम साधन करून घेणे आणि आपल्या लहान लेकरांना धर्माचं पालन करायला शिकवणे, त्याला श्रीमद भागवत कथा म्हणतात. आणि हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये श्रीमद भागवत रूपी गंगा असेल, देवी भागवत रूपी गंगा असेल, रामायण रूपी गंगा असेल, वाल्मिकी ऋषींचं रामायण असेल, प्रत्येक वर्षी आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक दिवस हा कथा कीर्तनांपासून सुरुवात झाला पाहिजे. मग आपण ते दिवसा ऐकलं तरी चालेल, दिवसभरातून एकदा ऐकलं तरी चालेल, पण आपल्या लेकरांना ते ऐकवणं गरजेचं आहे. कारण ती एक वेळ होती की त्या द्रौपदीचं वस्त्र हरण जेव्हा झालं होतं, तिला वाचवण्यासाठी तिचा कृष्ण आलेला होता. आता वाचवण्यासाठी तिला तिचा कृष्ण येणार नाही, कारण की तिचं वस्त्र तिला स्वतःला वाचवायचंय. कारण की त्या कृष्णासाठी ती द्रौपदी तशी होती, आताच्या कृष्णासाठी ही द्रौपदी तशी राहिलेली आहे का? सांगता येईल का की द्रौपदी आज तशी राहिलेली म्हणून? नाही सांगता येणार, अविश्वासच नाहीये. तेव्हा एक तो काळ होता. उठो द्रौपदी वस्त्र संभालो, अब गोविंद न आएंगे, छोड़ो मेहंदी भुजा संभालो, खुद ही अपना चीर बचा लो, धूर्त बिछाए बैठे शकुनी, मस्तक सबके बिक जाएंगे, दूर्थ बिछाए बैठे शकुनी, मस्तक सबके बिक जाएंगे, उठो द्रौपदी वस्त्र संभालो, अब गोविंद न आएंगे, कब तक आस लगाओगी तुम बिके हुए अखबारों से, न्यूज़पेपर, कब तक आंख लगाए बैठी हो तुम बिके हुए अखबारों से, कैसे किससे रक्षा मांग रही हो दुशासन के दरबारों से, स्वयं जो लज्जाहीन पड़े हैं वो क्या लाज बचाएंगे, उठो द्रौपदी वस्त्र संभालो, अब गोविंद न आएंगे, कल तक केवल अंधा राजा था, अब गूंगी बहरी भी प्रजा है, होठ सिल दिए हैं जनता के, कानों पर भी पहरा है, तुम्हें कहो ये अश्रु तुम्हारे, तुम्ही कहो ये अश्रु तुम्हारे, किसको तुम समझाओगी, उठो द्रौपदी वस्त्र संभालो, अब गोविंद न आएंगे. अब गोविंद नहीं आएंगे क्योंकि वो गोविंद उसका था. अब यहाँ द्रौपदी भी अलग है और कृष्ण भी अलग है. कारण आताच्या द्रौपदीला एक छोटासा मोबाईल घेतला की जिथे संस्कार सांभाळून शरीर झाकण्याची वेळ येते तिथे द्रौपदी शरीर दाखवते. कलियुगातली तमाशा त्यावेळेस गावात एक व्हायचा, तमाशा गावात एक व्हायचा. तो तमाशा पाहिला फक्त पुरुष मंडळी जायचे. आता तमाशा पाहिला बाहेर जाण्याची गरज नाही, कारण की प्रत्येक मोबाईल वरती स्वतःची रील्स काढून स्वतःचं अंग प्रदर्शन करून नाचणाऱ्या तमासगिरीनी प्रत्येक मोबाईलवर अवेलेबल आहे. मी सरळ तमासगिरीनीच म्हणेल, कारण की ज्या अर्थी तुम्ही स्वतःचं शरीर प्रदर्शन करताय, तुम्ही एखाद्या पुरुषाच्या, एखाद्या मुलाच्या मनातली भावना जर जागरूक करताय आणि उद्या उठून जर काही काळं गोरं झालं तर तुम्ही म्हणाल आमची लेक तर अशी नव्हती, आमची लेक तर अशी नव्हती. सोशल मीडियाचं माध्यम असं आहे की जेणेकरून तुम्ही धर्मासाठी काहीतरी करा. गीता आहे, आपल्या धर्माचे ग्रंथ आहे, ते धर्म प्रचारित करा, प्रसारित करा, त्यांना वाचून दाखवा ना. बघू बरं किती लाईक मिळतात, किती सबस्क्रायबर मिळतात. हे बघा, आपलं शरीर दाखवून कोणीही तुम्हाला फक्त वासनेच्याच नजरेने पाहणार आहे.
तुम्हाला आईच्या मायेच्या ममतेने पाहणार नाहीये. आणि कमेंट जर वाचले ना तर अगदी घाण कमेंट्स असतील. म्हणून आजची द्रौपदी मोबाईलवर दिसायला लागली आहे. ती द्रौपदी होती. तमाशा गावात एक चालायचा, सगळे लाखो लोक पाहायला जायचे. आज एकटी नाचते तमाशगिरीन मोबाईल मध्ये आणि लाखो करोडो लोक तिला पाहतायत. तमाशा तो सुटला पण हा चालू झाला ना. हजारो लाखो लोकांना तमाशापासून उठवून ज्या माणसाने 30 40 50 वर्ष आपली स्वतःची घास घासली, अशा इंदुरीकर महाराजांना लोकांनी सोडलं नाही. आपण तर साधारण आहे, 40-45 वर्ष समाज प्रबोधन केलं त्यांनी समाजासाठी, पण तरी लोकांनी त्यांना ट्रोल केलं की नाही. मग तुम्ही तर साध्या फक्त नाचताय शरीर दाखवून लोकांसमोर. काय ते ढोंगण हलवताय, काय ते तोंड हलवताय, काय ते कपडे काढले. थोडी तरी लाज वाटली पाहिजे की मायबापांची नाही, कमीत कमी आपली स्वतःची. आपल्या हिंदू धर्माची सनातन वैदिक धर्म म्हटल्या गेलाय. नारीपासून धर्माची सुरुवात होते, पुरुषापासून धर्म सुरू नाही होत. नारी धर्म म्हटल्या गेलेलं आहे, पुरुष धर्म नाही म्हटल्या गेलेलं आहे. या गोष्टीची लाज वाटली पाहिजे आपल्याला की आपण कोणत्या पद्धतीने पुढे जातोय. कशाला आपल्या धर्मावरती दुसऱ्या धर्माचे लोक टीका करणार नाही, हा विचार आपल्या मनात आधी आला पाहिजे की आपण करतो काय. तुम्हाला जर एवढंच फेमस व्हायचंय ना तर गीतेचा पहिला श्लोक म्हणा आणि तो सोशल मीडियावरती टाका बरं. किती लोक लाईक करतात, स्क्रोल करतील लोक, स्क्रोल असे वरती करतात पोरं. एक पुरुष आहे म्हणून सांगतोय, कारण की जेव्हा घाण गोष्टी समोर येतात ना तेव्हा आम्ही पण स्क्रोल करतो. विचार करा, लोक तुम्हाला फक्त चांगलं ऐकून घेण्यासाठी नाही, तुम्ही काय दाखवताय आणि किती दाखवताय हे बघण्यासाठी आहे. हे जे तरुण पोरी आहे, तरुण पोरं सोशल मीडियावरती फालतूचे आयटम करतात ना आजकाल, त्याच्यासाठी बोललो मी. गरज नाही आहे हे करण्याची, कारण तुम्ही आज जे करताय ते उद्या उठून तुमच्या सर्वांचा सत्यानाशच होणार आहे. कारण कुठेतरी तुम्ही स्वतःचा आणि आपल्या परिवाराची सुद्धा इज्जत त्या गोष्टीमध्ये घालवताय. तुम्हाला जर एवढंच वाटतंय की आपल्याला काहीतरी करून दाखवायचंय तर छाती ठोका आणि त्या सीमेवरती जा ना. तिथे त्या भारत मातेचे सैनिक आपली रक्षा करताय, भारत मातेच्या सीमेची रक्षा करताय, आणि आपण इथे घराघरात तमाशा सुरू आहे. महाराज ओळखता आला पाहिजे फक्त की तमासगिरीन कोणत्या कॅटेगरीची आहे आणि तमासगीर कसा आहे ते. मला बोलायचं नव्हतं या विषयावर, पण येतात काही व्हिडिओ. आणि एवढंच नाही, त्याच्यावर कमेंट्सही इतक्या घाण असतात. विषय कथेचा आहे. मी तुम्हाला हे का सांगतोय, कारण त्या द्रौपदीचं वस्त्र हरण झालं होतं, त्याचं कारण होतं की तिच्या अंगावरचे कपडे काढले होते म्हणून महाभारत घडलं होतं. तिच्या अंगावरचे कपडे काढले होते म्हणून महाभारत झालं होतं. आता जर म्हटलं ना बाई जरा तुझा हात जास्तच मोकळा दिसायला लागलाय, थोडं वरती घे, तर महाभारत सुरू होईल. तेव्हा कपडे घाल असं जर म्हटलं तर आज महाभारत होतंय. तेव्हा कपडे काढले होते म्हणून महाभारत झालं होतं. आता यांना कपडे काढायला दुसऱ्यांची गरज नाही पडत, हे स्वतःच कपडे काढतायत. महाभारत होणार नाही. महाभारत यांच्यामध्येच कधी होईल हे सांगता येत नाही. असो, हा काही माझा विषय नाही. सांगण्याचा आवड फक्त एवढाच होता की आपल्या लेकरांना सांभाळा. आणि माय माऊल्या हो, तुम्ही स्वतः या पोरींकडे लक्ष द्या. पुरुष हा धुतल्या तांदळाचा आहे, याचा अर्थ असं नाही त्याने किती कांड केले तर तो सुधरलाय किंवा चांगला आहे, असं होत नाही. त्याला सुद्धा एक नियम आहे, त्याला सुद्धा एक प्रारब्ध आहे, त्याला सुद्धा एक मर्यादा आहे. पुरुष हा लोखंडासारखा असतो मायबाप. गटारीच्या पाण्यात पडला काय, सडला काय, उन्हाळ्यात पावसाळ्यात हिवाळ्यात कितीही पडला, थोडंसं घासलं पॉलिश केलं ना लोखंडाला की ते चमकायला लागतं. तसं पुरुषाची जात आहे. पण महिला, स्त्री, नारी ही एका हिऱ्यासारखी आहे. तिच्यावरती जर डाग पडला ना तर त्याची किंमत पूर्णतः कमी होते. काचाच्या मोलात सुद्धा कोणी विकत घेत नाही. म्हणून स्वतःला सांभाळा. आणि आपल्या पोरींना मोबाईल घेऊन नका देऊ आणि यांना सुद्धा घेऊन नका देऊ. काही गरज नाहीये मोबाईलची यांना घेऊन देण्याची. तो कृष्ण होता महाराज जो त्या द्रौपदीसाठी आला. आज कृष्ण येणार नाही. एक बार प्यार से राधे राधे बोलना पडेगा. राधे 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 राधे. भक्ती योगाचं ज्ञान पांडवांनी, त्यांची पत्नी द्रौपदी हिने कृष्णाच्या 8ही पत्न्या पटराण्यांना दिलं आणि त्यांच्या स्वयंवराची माहिती विचारली. प्रत्येकीने लाजत सांगितलं
भौमासुराचा वध होऊन 16,100 म्हणजे 16,100 तिथल्या ज्या स्त्रिया होत्या त्यांच्याशी भगवान श्रीकृष्णांनी विवाह केला, कारण की त्यांना कोणी स्वीकार करणार नव्हतं. तीर्थस्थानात त्यावेळी कृष्ण बलरामाचं दर्शन घेण्यासाठी अनेक ऋषी आले आणि तेव्हा परमात्मा श्रीकृष्णांनी अत्यंत महत्त्वाचा धर्मविषयक प्रवचन करून तीर्थस्थानातील पाण्यात स्नान करण्यापेक्षा ऋषीमुनींच्या संगतीचं पुण्य जास्त महत्त्वाचं आहे हे प्रतिपादन केलं. आणि जलाने पाण्याने फक्त शरीराचं स्नान होतं आणि शरीर हे भौतिक आहे. काष्ठ, मातृका, धातू, जल यांची मूर्ती किंवा प्रवाह यांच्या ठायी भगवंताचं अधिष्ठान शोधण्यापेक्षा ऋषी संत आणि भगवत सज्जन सिद्ध संत महामुनी यांच्या ठाईच कल्याणप्रद आपलं आयुष्य निराकरण करावं असं भगवान श्री कृष्णांनी तिथे जमलेल्या सर्व गोप गोपिका आणि साधू संतांना एक प्रवचन रूपी ज्ञान दिलं, आत्मज्ञानाचा उपदेश केला. भागवत भक्तीचं मूळ काय आहे हे त्यांनी समजून दिलं. ज्ञानाने हे सर्व वसुदेवच आहे अशा भावनेने चित्ताने स्नान घडतं. हे स्नान संतच आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये घालू शकतात. कोणीही देव देवता घालू शकणार नाही. कुणाचंही भाषण ऐकून परंपरागत बुद्धीने तीर्थयात्रा करणारा वृद्ध तपस्वी सुद्धा घोटाळ्यामध्ये पडू शकतो, पण एकदा कृष्णाच्या संगाने, एकदा भगवान श्रीकृष्णांच्या संगतीने नेमकं तत्वशुद्धी आणि खरेपणा जेव्हा अंगाला येतो तेव्हा आयुष्याची सार्थकता मिळते. ऋषी आपसात म्हणाले की या कृष्णाची लीला लोकसंग्रहासाठीच नाना रूपाने व्यक्त होत असते. आणि त्यावेळी वसुदेवांनी ऋषींना प्रश्न विचारला की ऋषींनो, कर्माचे आणि कर्म वासनेचं पूर्ण निरसन करणारी, मोक्ष देणारी कोणती साधना आहे? बघा प्रश्न काय, कर्माचे आणि कर्म वासनेचं पूर्ण निरसन करणारी कोणती साधना आहे? त्याचा उपदेश तुम्ही मला करा. या ठिकाणी नारद महर्षी येत आहेत आणि नारद भगवान श्री विष्णूंचं एक नाम साधन करतायत. भगवंताच्या नामचिंतनामध्ये लपलेले आहेत. त्यांच्या नामचिंतनामध्ये, भजनामध्ये ते तल्लीन आहेत. जय जय राधा राधा राधा, जय जय राधा रमण हरि बोल, 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 जय जय राधा. टाळ्या वाजवायच्या सगळ्यांनी, बसणार टाळ्या वाजवायच्या. जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल, हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल, हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल, हरि बोल
आत्मज्ञानाचा उपदेश सुरू झाला आणि त्या ठिकाणी नारद ऋषी हे सत्संग करतायत. भगवंताचं सानिध्य प्राप्त होतंय. साक्षात विष्णूंच्या बालरूपाने ज्यांच्या जवळ होतो, ज्यांच्या जवळ नव्हतो मी त्यांना प्रत्यक्ष भेटलो. मी संसार प्रपंचामध्ये स्वतःचं अस्तित्व दाखवून दिल्याशिवाय आपल्या उपस्थितीची कोणाकडूनही दाखल घेतली जात नाही. त्यामुळे कर्तृत्वातून स्वतःचं अस्तित्व सिद्ध करून दाखवावं लागत असतं. त्याला जीवन म्हणतात. आणि असं जीवन जगताना आपल्याला अतिप्रसंग आपल्यावरती ओढवून येतात. पण त्या अतिप्रसंगांना ओढवून सुद्धा गावातली लोक काय म्हणतील, आपलं विरोध करतील का, आपल्याला सोबत देतील का, आपली मदत करतील का, हा विचार न करता इतक्या मोठ्या कथेचं आयोजन ज्यांनी केलं. सहकार्य तर सर्व गोसेवा परिवार करतच आहे, पण माझ्या गावातली मुलं, माझ्या गावातल्या मुली, त्यांच्यापर्यंत कृष्ण काय आहे हे पोहोचवण्याचं कार्य ज्यांनी केलंय ते म्हणजे सूरज दादा. सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी त्यांचं कौतुक करतोय याच्यासाठी की आज शेवटचा दिवस आहे. उद्या तर आम्ही इथून निघून जाणार, पण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये 7 दिवस असतात. आणि तुम्ही घरातल्या लेकराचं ऐकत नाही हो, नवऱ्याचं ऐकत नाही. बरोबर आहे की नाही? ऐकतात का तुमच्या नवऱ्याचं तुम्ही? काहीतरी नाही ना. पोरींना तुमच्या आई ऐकतात का ग? नाही ऐकत. पा किती खरं बोलले. त्यांना माहिती आहे लेकरं आहे ना देवाघरची फुलं नाहीये, लेकरं ही देवच असतात डायरेक्ट. माहितीये का? या 7 दिवसामध्ये तुम्ही 2-2 तास, 2.5 तास, 3 तास माझी बडबड ऐकली. जो बालक कहे तोतली भाषा सुनहु उदित मन पितुवरू माता. कारण साधू संतांची संगती जेव्हा आपल्या आयुष्यात येते ना, तेव्हा कुठेतरी आपल्या कर्मफळाची बरोबरी देव सुद्धा करू शकत नाही. आणि त्यांच्यासाठी एकमेव म्हणजे तुमच्या गावातला जे सरपंच आहेत, आणि मी सुद्धा काही मोठा, आम्ही दोघं एकच वयाचे, 30-31 आमचं दोघांचं वय. हा फक्त त्यांनी प्रपंचाचा लाडू खाल्लाय, मी प्रपंचाचा लाडू खाल्लेला नाहीये. शादी का लड्डू जो खाय वो भी पछताए, जो ना खाय वो भी पछताए, है की नाही? त्यांनी खाल्लाय, मी खाल्लेला नाही अजून. तर मला सांगायचं आहे की असं व्यक्तिमत्व जर असेल आणि अशा व्यक्तिमत्वाच्या हातून जर आपल्या गावामध्ये अशी कथा जर दरवर्षी झाली तर तुमचं काय मत आहे? कथा व्हायला पाहिजे की नाही? हात वर करा बरं की आमच्या गावात अशी कथा पुन्हा पुन्हा व्हायला पाहिजे. बाकीच्यांना देवानी हात नाही दिले का? दोघी हात वरती करायचे एकदम. मग एकदा सूरजदादांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या महाराज. कारण की ना पैशांचा विचार केला ना पैशांचा विचार केलाय ना धनाचा विचार केला. का? कारण आपल्या आयुष्यामध्ये माझे फक्त एक पॉलिटिशियन म्हणून त्यांनी हा विचार नाही केला. नाही तर काही काही लोक असतात, हा मग तो तर राजनैतिक कार्य करतोय आणि त्यांनी याच्यासाठीच असतात असे काही लोक असतात. आमच्या वारकरी संप्रदायामध्ये अशा लोकांना खौट नारळ म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? खौट नारळ. जे लोकांना चालत नाही पण फुटलं तर म्हटलं देवाला पावतं असं आपण म्हणतो. खौट नारळ आपल्याला चालतं का? चालतं का? आपण त्याला काय करतो? फोडतो आणि देवाजवळ सोडून देतो. मग असे हे जे खौट डोक्याचे नारळ असतात ना, हेच चांगल्या कामांमध्ये विघ्न आणतात आणि चमकणाऱ्या काजवांच्या पाठीमागे सापच लागत असतात. बदनामी तेच करतात जे बरोबरी करत नसतात. एवढं लक्षात ठेवायचं. आणि आपल्या आयुष्यामध्ये काही हो ना हो तो विचार पुढचा आहे, पण एक लक्षात ठेवा, असा व्यक्तिमत्व तुमच्या गावात आहे की ज्याने त्यांनी विचार केला असता की दुसरं काहीतरी आपल्याला काहीतरी विशेष कार्यक्रम ठेवायचा आहे, काहीतरी पार्टी वगैरे केली असती, पण त्यांनी धर्माचं काम केलं. आज शेवटचा दिवस आहे. आज 11-12 पर्यंत कथा चालली तरी काही हरकत नाही कोणाला, है ना? काही टेन्शन नाही. 1-2-3 वेळा आपण मस्त अजून आनंद घ्यायचा आहे भजनांचा. पण
ज्यांच्या जवळ नीती आणि नियती आहे ना महाराज, त्यांच्या आयुष्यातच श्रीमद भागवत कथा येते. आणि असंख्य लोक आहेत या गावामध्ये, असे असंख्य लोक असतील, तुमच्या घरात सुद्धा असतील की नाही, तू जा ना कथेला, तू ऐकलं म्हणजे आम्ही ऐकलं, पण तुझं प्रारब्ध तुझं पुण्य त्याला लागणार नाही. कथा प्रत्येकाच्या आयुष्यात सुख आणि पुण्य घेऊन येत असते, पण ती प्रत्येकाच्या आयुष्यात श्रवण व्हावी असं एवढं पुण्य घेऊन येत नाही. तो व्यक्ती तेवढं पुण्य घेऊन जन्माला येत नाही. कारण कथा हे सार तत्वाची जाणीव करून देणारं अनमोल रत्न आहे. आणि त्या रत्नाला घेण्यासाठी, त्या अमृताला घेण्यासाठी देवलोकातून, इंद्रलोकातून सर्व देवी देवता हे सुद्धा ही श्रीमद भागवत कथा ऐकण्यासाठी पृथ्वी लोकावरती आले. आणि त्यांनी सांगितलं शुकदेव मुनी महाराजांना की महाराज, आम्हाला फक्त आणि फक्त एकदा तुमचा हा जो श्रीमद भागवत रूपी रस पियुष आहे ना, हा आम्हाला द्या आणि राजा परीक्षितीला अमृत द्या, की या अमृतामुळे तो अमर होईल. पण शुकदेव मुनी महाराजांनी सांगितलं, तुमचं हे अमृत आणि कुठे आमचा श्रीहरी, कुठे आमचं श्रीमद भागवत. तुच्छ, तुमचं अमृत तुच्छ आहे की जे प्यायल्याने माणसाचं शरीर हे अमर होतं, पण आत्मा मात्र जर्जर होत चालतो. आणि अशा परिस्थितीमध्ये एवढ्या, हे आयोजन काही साधं सोपं नाहीये महाराज. हा खेळ एकट्याचा नाहीच आहे. आणि तरी सुद्धा त्यांनी एवढी हिंमत दाखवली आहे. 7 दिवसात तुम्ही माझं ऐकलं, आम्हाला काय पाहिजे नाही पाहिजे, घरी माय म्हणत नाही का रे सफरचंद खातोय का, की काही फळं आणायचे का, कोणी विचारत नाही. शेण उचल पहिले, शेण पडलंय गाईच्या मागचा, आवर सावर कर, अशी म्हणते आई. पण इथे आल्यानंतर मी त्यांच्याच वयाचा आहे, मी त्यांना भाऊ म्हणतो आणि ते मला बाबा म्हणतात, इतकं प्रेम आहे. पण मला सांगायचं आहे तुम्हाला की जिथे मर्यादा आहे, जिथे संस्कार आहे, त्याच ठिकाणी, त्याच गावामध्ये श्रीमद भागवत कथा येत असते, अन्यथा कोणत्याही गावात येत नाही. महाराज, आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक वेळा भगवंत आपल्या सोबत उभा आहे, फक्त आपल्याला ओळखता आला पाहिजे. मग तो मित्र आहे, आपली पत्नी आहे, आपले मुलं आहे, आपली मुलगी आहे, सर्वस्व आहे, फक्त आपल्याला ओळखता आलं पाहिजे. आणि ते ओळखलं ते म्हणजे परीक्षिती राजांनी. नारद म्हणाले, ऋषींनो, साक्षात विष्णूंचं बालरूपाने त्यांच्या जवळ होते आणि आताही वसुदेव कृष्णाला न विचारता तुम्हाला मोक्ष धर्म विचारित आहे. तर सरळ मनाने सांगू, या ऋषी म्हणाले की यज्ञाने विष्णूंची आराधना करावी, हाच शांतीचा आणि आनंदाचा मोक्षाचा उपाय आहे. वित्तपणे, लोकक्षण आणि भोगक्षण तिघांचाही त्याग करूनच मोक्ष मिळतो. देव, ऋषी, पितरांचे तृण, पितरांचं कर्ज अजन्म असतं आणि यज्ञ, ज्ञानार्जन आणि संतानोत्पादन यांनी ते फिटत असतं. त्यानंतर वसुदेवांनी कुरुक्षेत्रात यज्ञ केला आणि ते सर्व त्रित्वज म्हणून त्यांना बोलवलं. तदनंतर स्तनपान करवलं. कृष्ण बलराम धरून 8ही आपत्यांना पाहून वसुदेव आणि देवकी यांना परम आनंद झाला. पण आपल्या आईचं स्तनपान, कृष्ण दर्शन आणि स्पर्श यांनी त्या बालकांची आत्मस्मृती जागृत झाली आणि ते योग मायेच्या शक्तीने देवलोकामध्ये गेले. कोण? ते 7 पुत्र जे कंस मामांनी मारले होते. मुलं भेटले आणि लगेच देव त्यांना लगेच स्वर्गामध्ये घेऊन गेले. ही काय घडलं? देवकीच्या आयुष्यात ही घटना का घडली? कारण देवकी आणि रोहिणी ही दिती आणि आदिती आहे, देव माता आणि दानव माता आहे. आणि हे जे वसुदेव आहेत हे कश्यप ऋषी आहेत. ही जी दिती आहे हिच्या गर्भामध्ये जेव्हा एक सुंदर असा गर्भ वाढत होता, त्या गर्भाचे तुकडे आदितीचा मुलगा इंद्रदेव, या इंद्रदेवाने गर्भामध्ये प्रवेश करून त्याचे 7 तुकडे केले. त्याला म्हणतोय की मा रुद म्हणजे रडू नको, आणि परत एका तुकड्याचे 7 तुकडे केले. अशा 7ही तुकड्यांचे 7 तुकडे केले. त्या तुकड्यांपासून मरुदगणांची उत्पत्ती झाली. आणि त्यावेळेस दिती मातेने तिला शाप दिला की तुझे जे मुलं होतील ते मृतवत्सा होतील. म्हणजे देवकीला शाप लागला, म्हणून तिचे मुलं ज्याही वेळेस जन्माला आले तिला त्या मुलांना मरावं लागलं. कर्मय यस्मिन् निधानी यैर्हव कर्म ग्रंथी निबंधनम.
बलशाली होते, परमपुरुषोत्तम होते, पण तरी सुद्धा त्यांनी लपून बाण मारला. तोच बाण, तोच जरा नावाचा भिल्ल, तेच राम या जन्मामध्ये कृष्णचंद्र झाले. ते रामचंद्र कृष्णचंद्र झाले. तो बाली, तो सुग्रीव, त्या दोघं भावांचा वाद मिटवण्यामध्ये त्यांच्यातला एक तर मारल्या गेला, पण तोच पुढे जरा नावाचा भिल्ल झाला आणि त्यांनी तोच बाण घेतला आणि भगवान श्री कृष्णांच्या वरदहस्त पदचिन्हांमध्ये मारलेला आहे. आणि कर्माची गाठ कुणाला चुकत नाही. आपल्या आयुष्यात किती दुःख येतात, किती सुख येतात. मी पहिल्या दिवशी बोलून गेलो, मी तुमच्या बँक अकाउंट मध्ये, सेव्हिंग अकाउंट मध्ये फक्त पैसे जमा करतात आणि ते खर्च करतात. करंट अकाउंट म्हणतात त्याला. आणि सेव्हिंग अकाउंट मध्ये तुम्ही एकदा ठेवलेला पैसा आहे, फिक्स डिपॉझिट म्हणून, नंतर अगदी तुम्हाला वेळ आलेली 5 वर्ष, 10 वर्ष, 3 वर्षांनी तो काढताय. तसं तुमच्या आयुष्याच्या बँक अकाउंट मध्ये 2 अकाउंट आहेत. एक सुखाचं करंट अकाउंट, जे तुम्ही सुख आलं, मुलगा झाला, बाळ झालं म्हणून ते भोगलं आणि सोडून दिलं, पण तोच मुलगा जन्माला आला, तोच मुलगा मेला म्हणून त्याचं दुःखाचं सेव्हिंग अकाउंट तुम्ही तसंच दबवून ठेवलं आणि आयुष्यभर ते रडणं आपल्या खांद्यावर ते ओझं घेऊन फिरले की आमच्या घरामध्ये एक बालक जन्माला आला आणि होताच बरोबर मरण पावला. आयुष्याच्या शेवटच्या पिढ्यानपिढ्या ती गंमत चाललेली असते. मग पिढ्यानपिढ्या म्हणजे हे दुःख का म्हणून आपण सहन करायचे. परीक्षित याच आत्मज्ञानाचा उपदेश शुकदेव मुनी महाराजांनी परीक्षित राजाला केलाय की तुझ्या आयुष्यामध्ये घडलेली घटना ही कशा प्रकारची आहे आणि तुला का ती भोगावी लागली. त्याच्या मागचं कारण काय होतं. कारण प्रत्येक वेळेला आपल्या हातून, प्रत्येक क्षणाला जेव्हा जेव्हा कर्माची गती आपल्याकडून घडते, तेव्हा तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये भगवत भक्तीची प्रेम आणि माया ही वितानवीत चालू असते. फक्त आपल्याला ते समजत नाही. क्षमा असावी. साधू संत आले आणि त्यांचं आदरातिथ्य नाही. मी त्यांचाही बालकच आहे. तर माझे जे यजमान आहेत सरपंच साहेब, त्यांना विनंती आहे की महाराजांचं त्यांनी औक्षण करून राधे, एक बार प्यार से राधे राधे बोलना पड़ेगा मैया. हम बोलेंगे राधे राधे, आपको क्या बोलना है. जेवण झालंय, बॅटरी फुल आहे ना, आज शेवटचा दिवस आहे. राधे 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 बोल किशन कन्हैया लाल की, श्याम प्यारे की, हर 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 बोल छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. अशी एनर्जी वाटली पाहिजे. म्हणजे असा घाम निघाला पाहिजे बोलताना आणि आवाज देताना पण. म्हणजे घरी झोपलेले आहेत ना, त्यांना असं वाटलं पाहिजे की आम्ही आमच्या आयुष्यातलं काहीतरी गमावून बसलेले, असं ते घरी बसलेले झोपलेले आहेत ना, त्यांना वाटलं पाहिजे. म्हणून कथा प्रत्येकाच्या आयुष्यात येते, पण त्याला ती भोगता नाही येत. कारण कथा मोक्षाचं मार्ग निरूपण करणारी कथा आहे, मोक्ष देणारी आहे, मुक्ती देणारी कथा आहे. परीक्षित म्हणाला, शुकदेव कृष्णाची बहीण सुभद्रा हिचा विवाह अर्जुनाशी झाला, तो कसा, ती माझी आजी, मला ते सर्व वर्णन करून सांगा. शुकदेव म्हणाले, राजा, एकदा अर्जुन तीर्थयात्रेला गेला होता आणि प्रभास क्षेत्री गेला असताना तिथे त्याला कळलं की वसुदेवांची कन्या सुभद्रा हीच आहे आणि तिचा विवाह होणार आहे आणि बलराम ती दुर्योधनाला देणार आहे. दुर्योधन, दुसऱ्याच्या धनावर डोळा ठेवणारा दुर्योधन. प्रत्येकामध्ये, तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये, प्रत्येकामध्ये फक्त तो कधी कधी उमटून येतो. नाते व्यवहार सगळे चांगले असतात, फक्त एक आर्थिक व्यवहार ज्या ठिकाणी आला, ज्या ठिकाणी पैसा आला, त्या ठिकाणी कपाळावरती आडी पडल्याशिवाय राहत नाही आणि त्या ठिकाणी व्यवहार खराब झाल्याशिवाय राहत नाही, त्या ठिकाणी नातं मात्र खराब झाल्याशिवाय राहत नाही महाराज. म्हणून पैसा असेल ना तरी हो सांगा, पण देताना मात्र 10 वेळा विचार करा. देताना तुम्ही दाता आहात, पण घेताना मात्र भिकारी व्हावं लागतं. ही परिस्थिती आहे. म्हणून दुर्योधनाला तो देणार आहे. बलराम दादा स्वतःची बहीण दुर्योधनाला देणार होते, पण वसुदेव कृष्ण आणि इतर यादवांना हे मान्य नव्हतं, त्यांना आवडत नव्हतं.
कृष्ण बोलू शकत नव्हते, कारण मागच्या जन्मामध्ये राम मोठे होते, विष्णू अवतार राम मोठे होते आणि लक्ष्मण दादा छोटे होते, म्हणून त्यांना बोलता आलं नाही. आता कृष्ण स्वतःहून बोलू शकत नाही, म्हणून बाहेरून फिल्डिंग लावलेली की आता करायचं तरी कसं. म्हणून अर्जुनाच्या मनात सुभद्रा आपल्याला हवी असं वाटू लागलं आणि तो त्रिदंडी संन्यासाचा वेश धारण करून द्वारकेला आला आणि तिथे पुरुवासी जनांनी बलरामांना त्याला संन्यासी समजून सन्मान केला. आणि बलरामाने तर एकदा या तेजस्वी संन्यासाला आपल्या घरी बोलवलं, त्याचा आदराने पाहुणचार केला आणि त्याला पक्व पंचान्नांचं भोजन अर्पण केलं. आणि ज्यावेळी सुभद्रा वाढायला आली त्यावेळी तिला प्रत्यक्ष पाहून त्याचं मन तिच्यावरती आकृष्ट झालं आणि तिनेही त्याला पाहताच क्षणी तिच्यावरती ती आसक्त झाली. ती चोरून त्याच्याकडे बघू लागते आणि तिलाच पत्नी म्हणून स्वीकारायचं असा त्याच्या मनाशी निर्धार झाला. आणि एकदा देवदर्शनासाठी सुभद्रा द्वारकेतून बाहेर पडली आणि अर्जुनाला कृष्ण, वसुदेव आदी यातून या फिल्डिंग मध्ये सामील होते आणि त्यांनी ती संधी साधून सुभद्रेला दूर पळवून नेलं आणि संन्यासी कृष्ण भगिनीला पळवून नेतो हे पाहून कित्येक यादववीर त्याच्यावर धावले, पण त्यांनी त्यांचा पराभव केला. त्यांचं हे कृत्य पाहून बलराम दादा संतापले आणि त्याला मारायला धावले. पण कृष्ण हा संन्यासी अर्जुन आहे, तू उगीच राग करू नको अशी त्यांची समजूत काढली भगवान श्री कृष्णांनी. आणि मग अर्जुनाने आपले खरे स्वरूप प्रगट केलं आणि बलरामानेही मोठ्या थाटामाटात सुभद्रेशी अर्जुनाचा विवाह लावून दिला. अशी फार सुंदर कथा आहे. आत्मज्ञानाच्या उपदेशामध्ये अनेक कथा आल्यात की कशा प्रकारे ते पार पडलेले आहे. पण इथे भक्ती भगवंत गुरु म्हणतायत की आमच्या आयुष्यामध्ये श्रीमद भागवताचं शेवटचं स्कंद पुराणा अंतर्गत उपसंहार कसा झाला आणि नैमिषारण्यामध्ये श्री विष्णू भक्तीच्या वाङ्मयाने गंगाच अवतरलेली होती. श्रीमद भागवत कथा सूत उग्रश्रवा यांनी सांगितली होती, पण शौनकादिकांनी भक्तीचा जो लाभ झाला त्यातून त्यांची जिज्ञासा अधिक तीव्र झाली होती आणि सर्वांच्या वतीने शौनकांना प्रश्न विचारला. तेव्हा सूत म्हणतायत, पांडवांनी परीक्षितीला राज्याभिषेक केला, अर्जुनाने वज्र या अनिरुद्धचा पुत्र युधिष्ठिराला अभिषेक केला. बघा, लक्ष देऊन ऐका शब्द कसे. पांडवांनी राजा परीक्षितीचा राज्याभिषेक केला आणि अर्जुनाने ब्रज या अनिरुद्ध पुत्र युधिष्ठिराचा अभिषेक केला. ब्रज नाव आहे त्या राजाचं. आणि अर्थात पांडव हे आता उत्तर यात्रेला गेले आणि यादव वीर म्हणजे भगवान श्री कृष्णांचे यादव हे पुष्कळ दिवंगत झाले होते. परीक्षित हस्तिनापुरात आणि व्रज हा द्वारका बुडाल्यामुळे मथुरा मंडलामध्ये म्हणजे मथुरा नगरीमध्ये राज्य करीत होता, एवढं आम्ही समजू शकलो. पण परीक्षिता आणि ब्रज हा राजा आहे बरं का. परीक्षित आणि ब्रज हे दोन राजे यांनी पुढे कोणतं कार्य केलं ब्रज राजांनी सांगितलं. ब्रज राजांनी काय काय केलं, श्रीकृष्णांच्या स्त्रियांनी काय केलं हा कथा भाग सांगायचा राहिला आहे. शिवाय भागवत श्रवणाची विधी इत्यादी माहिती सविस्तर दिली आहेत, तरी आमची जिज्ञासा पूर्ण होईल. राधा ही मूर्तिमंत भक्ती आहे असं मानलं जातं. आपल्या कथेत त्या राधेची माहितीही सांगावी. सूत म्हणाले, खरंच मी थोडक्यात सांगतो. पांडव हिमालयात गेले आणि पुढे एकेकांचा देह पात होऊ लागला. ते हिमालयात जात असताना पांडव, एक कुत्र आणि द्रौपदी माता सगळ्यात अगोदर त्या हिमालय पर्वतातून उत्तर दिशेवरनं खाली पडली. तर ती माता द्रौपदी माता पडली आणि तदनंतर असे एक 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 करत सगळे भाऊ पांडव, जे 5 पांडव होते त्याच्यापैकी 4 यांचा देह पात झाला आणि राजा युधिष्ठिर हे जे मोठे बंधू होते यांच्या सोबत एक काळ्या रंगाचं कुत्र होतं. ते कुत्र स्वतः सोबत धर्मपुरीला गेलं. तो कुत्रा म्हणजे स्वतः धर्मराज होते. म्हणून जीव भूत दयेवरती प्रेम करणं हे कथा कीर्तनांच्या माध्यमातून सांगितलं जातं. पांडव हिमालयात गेले, पुढे त्यांचं स्वर्गारोहण झालं. परीक्षिता पुढे एक दिवस मथुरेला गेले आणि ब्रज राजाला भेटावं असा त्यांचा हेतू होता. परीक्षित येत आहे असं समजून ब्रज राजा मथुरेच्या बाहेर आले आणि त्यांचं स्वागत करून त्यांना राजप्रसादात घेऊन गेले.
श्रीकृष्णांच्या पत्न्यांनी परीक्षिती राजाचा सत्कार केला आणि त्याचं नाव ब्रजनाभ आहे. त्या ब्रजनाभ राजाला सांगितलं की तुझ्या आजोबांनी माझ्या आजोबांना अनेक संकटातून वाचवलेलं आहे. माझा तर गर्भात असताना रक्षण केलं आणि त्यांचे उपकार मी कधीच फेडू शकत नाही आणि ते फिटणारही नाहीत. तू आपल्या मातांची काळजी घे, म्हणजे आपल्या आईची काळजी घे. कोश, सैन्य, दिग्विजय यांचं महत्वाचं आता कामी आहे. त्या तुझ्यावर कोणतेही संकट आलं तर मी तुला त्या बाबतीत सहाय्य करीन. तुला चिंता करण्याची कारण नाही. ब्रजनाभाला म्हणाला, ब्रज जो आहे ना, हा ब्रज म्हणतोय की आपण उचितच बोलत आहात परीक्षित महाराज. आपल्या पित्यांनी मला धनुर्विद्या शिकवली आहे, त्यामुळे मला शत्रुभय उरलेलं नाही. पण मला चिंता आहे ती दुसऱ्या कथेची, दुसऱ्या गोष्टींची. या मथुरा नगरीमध्ये मी राज्य करतो, पण या नगरीचं रूप हे अरण्यासारखं झालंय. कारण इथे ते पहिल्यासारखं प्रेम राहिलेलं नाही, हे वन निर्जन झालेलं आहे. ही मथुरा नगरी आज निर्जन झालेली आहे. येथील प्रजाजन कुठे गेले? मी राज्य कुणावर करणार? ते कृष्ण, त्या गोपी, ते यादव, ते गोप यांच्या आता आठवणींचा केवळ या दगडांशी मी काय बोलावं? मला ते परत भेटतील का? त्यांची मनोव्यथा जाणून परीक्षिताने शांडल्य महर्षींना निमंत्रण पाठवलं आणि जेव्हा आले त्यांचं स्वागत करून राजा परीक्षिताने त्यांना विनंती केली. आणि राजा परीक्षित तेव्हा म्हणतायत की मुनिवर्य, आपणही नंदादी गोपांचे पुरोहित आहात, म्हणजे तुम्ही त्या गोपांचे सुंदर असे ब्राह्मण आहात. त्यांचं गोत्र, त्यांचा सर्व संकल्प हा तुम्ही सोडवलेला आहे. आपण आत्मदर्शी आहात. ब्रजनाभ राजाला मथुरा मंडल हे शून्य शून्य वाटत आहे आणि त्याचं समाधान तुम्ही करावं. शांडिल्य म्हणाले, ब्रजनाभ ही ब्रजभूमीच आणि श्रीकृष्ण लीलेचे रहस्य लक्ष देऊ नये. ब्रजभूमी अर्थात तू ज्या भूमीवर उभा आहे, तू ज्या जमिनीवर उभा आहे, ती म्हणजे व्यापक भूमी आहे. 3 गुणांची पलीकडे, 3 गुणांच्या अलीकडे, 3 लोकांच्या पलीकडे आणि 3 अवस्थेंच्या पलीकडे जी बाह्य ब्रह्मभूमी आहे, व्यापक भूमी आहे, तिचं नाव ब्रजभूमी आहे, म्हणजेच मथुरा मंडल आहे. श्रीकृष्ण हाच आत्माराम आहे आणि त्याचं ऐहिक दृश्य लीला 28व्या द्वापार युगांत स्पष्ट दिसते. 28 युगे विटेवरी उभा, अर्थात कृष्णांनी एक स्वरूप सोडलं आणि भगवान श्री कृष्णच पांडुरंग परमात्म्याच्या रूपामध्ये आपल्या या कलियुगामध्ये आपल्या लेकरांचं दुःख निवारण करण्यासाठी आज 28 युग झाले त्या विटेवरती उभे. श्री हरी कृष्ण हे पांडुरंग परमात्म्यापेक्षा वेगळे नाही. तेच पांडुरंग आहे आणि तेच कृष्ण आहेत. भगवंतांचे 3 प्रकार आहेत. भक्तजन या लीलेत भाग घेत असतात. प्रथम श्रेणींचे भागवंताचे पार्षद असतात, ते त्यांचा अंतरंग मित्र म्हणून ओळखले जातात. त्यानंतर दुसरे त्यांचे भक्त, त्यांच्या लीलेमध्ये प्रवेश इच्छिणारे तपस्वी असतात, साधू, संन्यासी, महात्मा असतात. तिसरे हे सर्व देव असतात. व्यवहारातील अवतार कार्य संपवून हे सर्व भगवंताबरोबर नित्य लीला, उच्च आशा आणि ब्रज लोकांमध्ये जीवन मागण्याची इच्छा व्यक्त करतात. मथुरा मंडलातील गोकुळ हे महावन आहे. गोवर्धन हे दीर्घपूर, नंदीग्राम, बहुवत्सन आदी सर्व स्थानांचं पुनर्वसन करा आणि ज्या ठिकाणी श्रीकृष्ण राहिले, खेळले, जिथे त्यांनी पराक्रम केले, त्या सर्व स्थानी तू राहा. शांडिल्य ऋषी ब्रजनाभ राजाला म्हणतात, इथे वस्ती कर, वसावा घे. पुण्यवंत असतात त्यांनी श्रीकृष्ण आणि त्यांचे प्रेमी भक्त याच स्थानी त्यांना स्थानामध्ये दर्शन घडेल. जो व्यक्ती पुण्यवान असतो त्यालाच वृंदावन धामाची यात्रा आणि वृंदावन धामाचं तीर्थ घडून येत असतं असं शांडल्य ऋषी म्हणतात. ज्यांच्या आयुष्यामध्ये पुण्य आहे त्यांच्या आयुष्यामध्ये भगवंत आहे. एवढं सांगून शांडिल्य ऋषी कृष्ण स्मरणाने करून तिथून निघून गेले आणि त्यानंतर ब्रज राजा आणि परीक्षित यांनी इंद्रप्रस्थातील सहस्रविधी नगर श्रेष्ठांना मथुरा नगरीमध्ये वस्ती करायला सांगितलं. सर्व वर्णांची लोक तिथे जमली. सगळ्यांनी भगवंतांचं एकदा तो विरह प्रसंग ऐकला.
अनेक दिवस त्यांनी कृष्ण चरित्र ऐकली, भगवंतांचं नाम लीला केली. राजा परीक्षिताने 7 दिवस कथा श्रवण केली. या कथेमध्ये त्यांनी त्यांचे मित्र, प्रेम, सखा, भाव, विभाव, आई, वडील, बाप, भाऊ सगळ्यांचं विरह वेदना सांगितल्या. पण एक दिवस त्यांना सुद्धा हे सर्वस्व सोडून जावं लागलं. त्याचं कारण होतं की कर्माची गाठ सुटली नाही. त्यांचा एक मित्र होता, तो मित्र सुद्धा त्यांना सोडून गेला. पण त्या मित्राने त्याची खरी अंतरंग मैत्री काय होती हे त्यांच्या आश्रमात असतानाच दाखवून दिलेलं होतं. राजा परीक्षितांनी विचारले की तो मित्र कसा? त्याचं नाव होतं सुदामजी. बहुतांश कथाकार सुदामजींना असं दाखवतात जणू काही एकदम फाटका भिकारी आहे. महाराज भिकारी नाही होते ते. सुदामजी भिकारी नव्हते. अखिल कोटी ब्रह्मांडाचा मालक त्यांची वाट पाहत होता. ज्या मालकाने आपलं सिंहासन सोडलं आपल्या मित्रासाठी, त्याला स्वतः त्या सिंहासनावरती बसवले, त्याच्या अश्रू नयनांनी त्याचे पद प्रक्षालन केले, तो सुदामजी, ते सुदामजी भिकारी कसं काय असू शकतात? काही काही असे कथाकार आहेत, कीर्तनकार आहेत की ज्यांनी सुदामजींची फार वाट लावून ठेवलेली आहे. ते म्हणतात त्याला रस्त्यावरती, त्याला त्या गेटवरती अडवलं, त्याला नाव विचारली. असं काहीही झालेलं नाहीये. आणि असेल ना तर मला दाखवावं. असं श्रीमद भागवताच्या 12 स्कंदामध्ये कुठेच लिहिलेलं नाहीये. ज्यावेळेस भगवान श्री कृष्णांना कळालं की आपल्या द्वारावरती ब्राह्मण आलाय, भगवान श्री हरिकृष्ण जेवण जरी करत असतील तर तेव्हा त्यांनी ते ब्रह्मभोज सोडलंय आणि त्या ब्राह्मणासाठी धावत गेलेले. त्यांना ब्राह्मणांचा एवढा आदर होता. आणि ब्राह्मण असून सुद्धा हे तर त्यांच्यामध्ये त्यांचे सखा होते, अंतरंग सखा. आणि या अंतरंग सख्यामध्ये विशेष म्हणजे 2च मित्र, एक होते उद्धव आणि एक होते सुदामजी. फार सुंदर कथा आहे सुदामजींची. सुदामजींना फार वाट लावून ठेवली आहे युट्यूब चॅनलवाल्यांनी. काही ते म्हणतात म्हणजे विशिष्ट प्रकारचे हे जे आहेत ना, यांनी सुदामजींचे मेकअप केला, शृंगार केला, भले ते रिंगटोन वाजवल्या, फार चुकीचं करून ठेवलं. मी सगळ्यांनाच चुकीचं म्हणत नाहीये, पण काही लोकांनी फार वाट लावून ठेवलेली आहे. परीक्षितींनी 7 दिवस कथा श्रवण केली आणि ते सप्ताह ठरवून नव्हती केली. सप्ताह ठरवून कथा करायची नसते. जो दिवस आपल्या आयुष्यामध्ये आजचा आहे तोच चांगला असं समजून कथा करायची असते. सप्ताह ठरवून, तिथी ठरवून कथा करता येत नाही. असं म्हटलं जातं की ज्या ज्या ठिकाणी तिथी परंपरेगत चालत आलेल्या असतील, साधू संतांची समाधी असेल, गोमातेचं रक्षण असेल, परंपरागत हेमाडपंथी शिवमंदिर असेल, त्या ठिकाणी तिथीप्रमाणे केली तरी चालते. पण गावामध्ये असेल, ग्रामस्थ असेल, जिल्हा असेल, नगर असेल, गली असेल, कॉलनी असेल, घर असेल, कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला असा विचार मनात आला की आपल्याला श्रीमद भागवत कथा करायची आहे, देवी भागवत कथा करायची आहे, रामायण करायचंय, तुलसी रामायण करायचंय, शिवमहापुराण करायचंय, तुम्ही त्याच वेळेला जरी सुरुवात केली तरी त्याचं पुण्यफळ हे अक्षय प्रदान करणार आहे, असं भगवान श्री शुकदेव मुनी महाराजांचे वडील वेदव्यासजी महाराज यांनी लिहून ठेवलेलं आहे. त्यांचं आयुष्यच तेवढं उरलं होतं म्हणून 7 दिवस श्रवण घडलं, त्याला सप्ताह म्हटलं गेलंय. आणि ते खरे श्रद्धा, प्रेम, भक्ती यांनी युक्त होते म्हणून निर्गुण श्रवण झालं. आणि श्रीमद भागवत हे कृष्ण भक्तांचं परमधन आहे. भवभयाने ग्रस्त झालेल्यांचं अमृतमय औषध आहे. संसारी विषय इच्छूचं जो बिच्छू, जो नाग त्यांना डंस करतो, या योगक्षेमांचे साधन सकाम भक्तीचं मनोरथ पूर्ण करणारा आणि अंती त्यातूनही हरिभक्ती प्रदान करणारा ग्रंथ म्हणजे साक्षात वात्सल्य अरुणा करंतालय भगवान श्री हरी कृष्ण यांचं वाङ्मय स्वरूप श्रीमद भागवत. भागवत कथेचा प्रसंग सर्व प्रकारे श्रोत्यांची सेवा करणं पुण्यप्रद असतं. लक्ष देऊन ऐका, शब्द काय आहे? भागवत कथेचा प्रसंगी सेवा, सर्व प्रकारे श्रोत्यांची सेवा करणे हा आहे. महाराज लोक स्वतःची सेवा करून घेतात. एसी गाडी हवी आहे, एसी रूम हवाय. मला एक सांगा, तुकोबरायांनी एसी मागितला होता का? एसी मागितला होता का? 3000 एकराच्या शेताच्या मालकाची लेक फक्त अन्न आणि पाणी नव्हतं म्हणून जीव सोडला.
आई आवली साहेब पुण्याच्या 3000 एकराच्या मालकाची लेक होती. 3000 एकर, कळतं का? आपल्याकडे 3 एकर तरी आपण 10-10 फूट उड्या मारतो. त्या 3 एकरामध्ये सुद्धा ते पोरं आपल्याला त्याच्यात जाळणार नाही. जाळणार काय, त्याच्यात पुरणार सुद्धा नाही. ते म्हणून हे भूत बनून आमच्या शेतीला खाईल. आणि तरी आपण म्हणतो की हे आमचं, ते आमचं, तो आमचा, ती इथे तुमचं कोणीच नाही भगवंताशिवाय. कारण की भगवान या शब्दाचा अर्थ जेव्हा कळेल तेव्हा आपल्या आत्म्याला मोक्षार्थ मिळेल. कारण भ म्हणजे भूमी, अ म्हणजे अग्नी, नी म्हणजे नीर, व म्हणजे वायू आणि अ म्हणजे आत्मा, भ म्हणजे भूमी. या पंचतत्वामधून आपण आलेलो आहे आणि या पंचतत्वामध्ये आपल्याला विलीन व्हायचंय. पण हा शब्द तेव्हाच कळतो जेव्हा शेवटची घटिका आलेली असते. श्रोत्यांची सेवा करणे पुण्यप्रद असतं. कामाने 2 वस्तूंची असते. मनामध्ये कामना ही 2 वस्तूंची असते. एक म्हणजे श्रीकृष्ण प्राप्तीची आणि दुसरी म्हणजे ध्येयाच्या प्राप्तीची. कृष्ण सोडून इतर सर्व वस्तू हे धन समजाव्या आणि श्रोता व वक्ता कृष्णाचीच इच्छा करणारे असतील तर या कथेमध्ये रस निर्माण होतो. आणि जर ते ध्येयाची प्राप्ती करणारे, इच्छा करणारे असतील त्या रसाचा आभास मात्र होतो. म्हणून कृष्णाची प्राप्ती करणं हे फळ आपल्याला मिळत असतं. धनार्थी माणसांची विधान जर अगदी निर्दोष असेल तर त्याने श्रवणाने, वाचनाने आणि धनही मिळालं. पण खऱ्या कृष्ण भक्तांनी जर वाचली, ऐकली तर विलंब झाला तरी हरिकृपा एक ना एक दिवस त्याच्या आयुष्यामध्ये येते, याच्यामध्ये संशय नाहीये. हा प्रसंग शुकदेव मुनी सांगताय. आणि सकाम पारायण करणाऱ्यांनी त्या दिवसांमध्ये व्रतस्थ राहावं. प्रतिदिन प्रातःकाळ अनैक स्नानादी नित्य कर्म करावी आणि नंतर भगवंताचं चरुणामृत घ्यावं. मूर्तींची पूजा करावी आणि मूर्तींची पूजा केल्यानंतर, मूर्ती म्हटल्यानंतर भगवान श्रीकृष्णांचा विग्रह, मूर्ती जोपर्यंत आपण आणतोय बाहेरून तोपर्यंत म्हणावं. घरी आणल्यानंतर त्याला विग्रह म्हणावं किंवा आई, बाबा, भाऊ, बहीण काहीतरी त्याच्याशी नातं जोडा. नातं जोडल्याशिवाय त्याला आपलं दुःख कळणार नाही. त्यांना जेवण द्यावं, त्यांना बोलावं, त्यांना कपडे, त्यांचे केस, त्यांची आंघोळ, त्यांचं काजळ, त्यांची लाली, त्यांचा शृंगार करावा. एकदा तरी करून बघा. कदाचित आयुष्यामध्ये मुलं असून नसल्याचं जे दुःख तुम्हाला झालेलं आहे ते फक्त या एका छोट्याशा निरागस विग्रहामुळे आपल्या आयुष्यात परत येऊ शकतं. त्याला रास कृष्ण म्हटलं गेलेलं आहे. भगवंताचं चरणामृत एकदा घ्यावं आणि ग्रंथांची, गुरु व्यासांची पूजा करावी. कथा प्रवक्त्यांचं नंतर प्रसन्नपणे कथा सांगावी किंवा श्रवण करावी. दूध किंवा खीर हेच भोजन असावं. मौन राहून करावं आणि ब्रह्मचर्याचं पालन करावं. भूमीवर शयन करावं. क्रोध, मंद, लोभ, मोह, मत्सर्य टाकावा आणि प्रतिदिन कथा सांगून झाली की कीर्तनाचा कार्यक्रम ठेवावा. कथा समाप्तीच्या रात्री जागरण करावं, हरिभजन करावं, ब्राह्मण भोजन घालावं आणि यथाशक्ती दान दक्षिणा द्यावी. कथा सांगणाऱ्या गुरूंना वस्त्र, भूषण, शक्य असल्यास गोदान द्यावं. या प्रकारे पारायण केल्यास मनुष्याला स्त्री, घराला पुत्र आणि पुत्राला राज्य आणि धनाला वारस, जो जो इच्छा असेल ते प्राप्त होत असतं. पण श्रोतेजन हो, सकाम भाव हा भागवत पारायणाची विटंबना आहे. मी त्रिवार सांगतो की शुकदेवांनी स्वमुखाने सांगितलेलं हे श्रीमद भागवत कलियुगात श्रीकृष्णांची प्राप्ती करून देणारं आणि नित्य प्रेम, भक्ती, आनंद प्राप्त करून देणारं अद्वितीय साधन आहे. हे भक्तीचा भाव भाष्य आहे आणि ही प्रेमाची प्रेरक शक्ती आहे. ही आनंदाची दिव्य मंदाकिनी आहे. आणि सुतांचा गळा दाटून आलाय, हृदय भरून आलं, अंगावर रोमांच उभं राहिला आणि नेत्राश्रू भरून आले आणि सुतांनी सर्व श्रोत्यांसह अत्यानंदाने श्रीकृष्ण परमात्म्याचा पवित्र मंत्राचा घोष सुरू केलाय. आणि इकडे परीक्षिती राजाच्या शरीरातून आत्मा केव्हाच निघून गेलेला आहे. राजाला ज्या प्रकारे जी आशा अपेक्षा लागलेली होती ती आता राजाच्या भागवत भक्ती प्रेमातून उन्मधून आली आणि राजा परीक्षित यांना तक्षकाने दंश केलाय आणि त्यांच्या शरीरात आत्मा हा केव्हाच भगवंताच्या तत्वामध्ये विलीन झालाय.
अशा प्रकारे राजा परीक्षिताने जी भागवत कथा ऐकली त्याचा सार असा होता की जिवंत असताना राजाकडून एक चूक घडली की त्याने एका ऋषीचा, एका साधूचा अपमान केला आणि त्या साधूच्या मुलांनी त्यांना जो श्राप दिला त्याच्यामुळे त्यांना कळून चुकलं की आपल्या आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त 7 दिवस उरलेले आहेत. आपल्याला काहीतरी सत्कर्म केलं पाहिजे. आपल्या आयुष्यात किती दिवस आहे हा विचार न करता ज्यांनी आपल्या सगळ्यांसाठी या शिरसगाव मंडप नगरीसाठी हे सत्कर्म लावलं अशा सूरजदादांसाठी एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. आणि सगळ्यांनी आपल्या डोक्यावरती पदर घ्यायचा आहे, डोक्यावरती रुमाल टोपी घ्यायची आहे. आपण शेवटच्या मंत्राचं उच्चारण सगळ्यांनी सोबत करायचं आहे आणि आपल्या कथेला समाप्ती होईल. त्यानंतर सर्व कलावंत गुणी मंडळाचं हे स्वागत करतील. श्री महाराजजी आपले जे आहेत यांचं इथे स्वागत झालेलं आहे, आगमन झालेलं आहे. यांचं स्वागत सत्कार होईल, मी त्यांचा आशीर्वादही घेईल. आणि तदनंतर हे सर्व काही झाल्यानंतर व्यासपूजन होईल, ग्रंथपूजन होईल आणि तदनंतर ग्रंथ इथे समोर ठेवला जाईल. मीही समोर बसेल, घाई गडबड करायची नाही. त्याच्यानंतर काही सूचना असतील ते शंकरदादा देतील आणि त्याचं पालन करावं. आणि तदनंतर जयू महाराजांचा एक सुंदर असा जोगव्याचा आपण नृत्याचा आविष्कारच बघणार आहोत. सगळ्यांनी हात जोडून भगवंताला विनंती करायची आहे की आमच्या आयुष्यामध्ये जेव्हा जेव्हा संकल्पित मन आम्ही एकत्रित केलं तेव्हा तेव्हा ज्या ज्या ठिकाणी आम्हाला भागवत भक्तीची प्राप्ती झालेली होती, आमच्या आयुष्यात कुठेही जर आम्ही कुणाची निंदा केली असेल, कुठेही आमच्याकडून कुणी दुखवल्या गेलं असेल, आमच्या आयुष्यामध्ये आम्ही जर कुणाचं मांस भक्षण केलं असेल, आम्ही कोणत्या जीवाची, कोणत्या निरागस प्राण्याची, पशुची हत्या करून जर खाल्ली असेल, तर आज आम्ही इथे संकल्प घेतो, आम्ही इथे ते सोडतो. भगवंता आमच्या आयुष्यामध्ये हिंसा हा प्रकार कधीच नको येऊ देऊ आणि आमचं आयुष्य, आरोग्य, आमच्या आजूबाजूचा परिसर हा निरोगी आणि सुखी ठेव. सगळ्यांनी हळूहळू हा मंत्र माझ्या मागे म्हणायचंय. नाम संकीर्तनम यस्य, नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम, सर्व पाप प्रणाशनम, प्रणामो दुःख शमनम, प्रणामो दुःख शमनम, तम नमामि हरिं परम, तम नमामि हरिं परम, तम नमामि हरिं परम, नमामि हरिं परम. परत एकदा म्हणायचंय. नाम संकीर्तनम यस्य, नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम, सर्व पाप प्रणाशनम, प्रणामो दुःख शमनम, प्रणामो दुःख शमनम, तम नमामि हरिं परम, तम नमामि हरिं परम, तम नमामि हरिं परम, तम नमामि हरिं परम, तम नमामि हरिं परम. तम नमामि हरिं परम. आपण सगळ्यांनी एक 5 मिनिटासाठी ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा सुंदर भजनाच्या माध्यमातून आपण सगळे भजन करूया. त्यानंतर स्वागत सत्कारासाठी जे कार्यकारी मंडळी आहे त्यांनी तयारी करायची. भगवंताच्या या ओम नमो भगवते वासुदेवाय हा 12 स्कंदामधील शेवटचा मंत्र आहे. आपण सर्वांनी आपल्या आयुष्यातल्या 7 दिवसामध्ये काय झालं, काय नाही झालं, कोणाची निंदा झाली, दुःख झालं, सुख झालं, हे सगळं विसरून भगवंताचं फक्त नाम विचार करा. मानसिकरित्या फक्त भगवंताला आठवण करा की तो भगवंत कसा आहे, त्याचं चित्र, त्याचं चरित्र काय आहे. आणि या भजनाच्या भावामध्ये आपल्याला टाळी वाजवत त्या भगवंताची आठवण करायची. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते